नमस्कार. अनकट संवादच्या या नव्या रूपामध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजपासून या नव्या स्वरूपातला हा अनकट संवाद घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत आणि आज आम्हाला सांगायला खूप आनंद होतो आहे की या नव्या स्वरूपातल्या अनकट संवादची सुरुवात तितक्याच खणखणीत व्यक्तिमत्वाच्या मुलाखतीने करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आहे. कारण आज माझ्याबरोबर उपस्थित असलेले आपले मान्यवर पाहुणे आहेत. पुण्याचे खासदार, लोकप्रिय नेते माननीय गिरीश भाऊ बापट. गिरीशजी, तुमचं मनापासून स्वागत या अनकट संवादच्या गप्पांमध्ये. नमस्ते. मी मगाशी आत्ता ओळख करून देताना सांगितल्याप्रमाणे की नव्या स्वरूपातला हा अनकट संवाद आम्ही करतो आहे आणि खरोखर तुमच्यासारखे मान्यवर आत्ताच्या या सगळ्या सामाजिक वातावरणामध्ये एकंदरीतच पुणे शहराला ज्या पद्धतीचं एक संकट आलेलं आहे, या वातावरणात आम्हाला लाभले याबद्दल मी पहिल्यांदाच तुमचे मनापासून आभार मानतो. साहजिकच सगळ्यांच्या मनामध्ये असलेला जो प्रश्न आहे तो म्हणजे कोविड-19 हे जे महामारी आपल्यावर संकट आलेलं आहे, तर एकंदरीतच पुणे शहराभोवतीचा कोविड-19चा विळखा हा दिवसेंदिवस खूपच घट्ट होताना दिसतोय. नेमकी परिस्थिती नियंत्रणात यायला काय कमी पडते? म्हणजे प्रशासकीय यंत्रणा कमी पडते, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे, का सुविधांचा अभाव आहे, का नागरिकांच्याकडनं पाहिजे तसं सहकार्य मिळत नाही? काय नेमकी अडचण कुठे आहे? आत्ता तुम्ही म्हणलात तसं या चारही गोष्टींचा थोडा थोडा अभाव आहे. बरं. एक तर राजकीय इच्छाशक्ती लागते, तिचाही अभाव दिसतोय. कारण निर्णय घेतले जातात पण त्याचे परिणामांचा विचार केला जात नाही. उदाहरणार्थ कोविड सेंटर, ज्याला मी म्हणलं होतं की इतकं मोठं 100 कोटीचं एक करू नका. पुण्यात जितकी हॉस्पिटल्स आहेत ती सगळी अपग्रेड करा. 5-10 कोटीची मशिनरी, ॲम्ब्युलन्स सकट, व्हेंटिलेटर सकट द्या. पण राजकीय निर्णय होता त्यामुळे त्याने तो घेतला आणि आता तो असं दिसतंय की अयशस्वी आपल्याला होतो आहे. प्रशासकीय यंत्रणेत देखील माणसं सिरियस आहेत त्याच्या बाबतीत, पण कर्तव्यदक्ष नाही आहेत. त्यामुळे अकाउंटेबिलिटी कोणाला नाही आहे. म्हणजे अख्ख्या कोविडच्या कारकिर्दीत खूप चांगलं काम सगळ्यांनी केलं. मी पॉझिटिव्ह माणूस आहे, त्यामुळे माझं कधीच विचार नकारात्मक नसतो. पण जे मृत्यू घडत आहेत, जी रुग्णांची हेळसांड होती आहे किंवा वाहनं मिळत नाही आहेत, ॲम्ब्युलन्स मिळत नाही आहेत, औषधांचा अभाव आहे, औषधांच्या किमती आहेत, हॉस्पिटलची बिलं आहेत, असे अनेक विषय त्याच्याशी संबंधित आहेत. ह्याच्यामध्ये माणूस आहे, चूक झाली असेल पण त्याला काही शिक्षा झाली किंवा त्या चुकीचा जाब विचारला असं उदाहरण एकही नाही आहे. म्हणून मला काय म्हणायचं आहे की आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या चारही घटकांनी, राजकीय इच्छाशक्ती असेल, प्रशासन असेल, सरकार असेल, पोलीस असेल आणि सगळ्यात शेवटी ज्यांचा ह्या सगळ्याशी संबंध जो असा सामान्य माणूस असेल, त्यांनी पण विचार केला पाहिजे. म्हणजे असं आहे की कोविड आणखीन या महामारीचं संकट खूप भीषण आहे, याची कल्पना आहे, पण घाबरून चालत नाही. बरोबर. जसं आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाला मृत्यू हा एक दिवस आहेच, म्हणून आपण त्या दिवसापर्यंत घाबरून थोडीच राहतो, सामोरं जातो. बरोबर. तसं आत्ता ह्याला जगभरात लोक गेले, भारतातही आता चाललेत आणि आपणही जायला पाहिजे. तो आपल्याला होऊ नये किंवा त्याची बाधा होऊ नये, आपण बाधित होऊ नये म्हणून जितकी काळजी घ्यायला पाहिजे तितकी घेऊ. पण थोडासा त्याचा बाऊ, भीती लोकांच्या मनामध्ये आणि एकदम टोकाची भूमिका लोकांनी घेतली. म्हणजे बाकीच्या देशात आपण जर पाहिलं तर जनजीवन सुरळीत झालं, काही ठिकाणी अपडाऊन झालं, पण आपल्याकडे 5.5-6 महिने ठप्प झालं. बरोबर. याचा परिणाम पूर्ण देशावर आज अर्थव्यवस्थेवर होतोय. आपल्या GDP ज्या रेटने आता खाली चाललाय, हे पुढं बराच काळ आपल्याला त्रास देणारं प्रकरण होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कसं असतं की तुला दोष देणं सोपं आहे, कारण एकच बोट दाखवायचे. बरोबर. तर आपण ह्याच्यात सगळ्यांनी अंतर्मुख होऊन कोणी कोणाला दोष देण्यापेक्षा आपण आपल्यात काय सुधारणा केली पाहिजे असं सर्व घटकांनी जर विचार केला तर मग आता येणाऱ्या पुढच्या 2-3 महिन्यात अजून चांगली प्रगती आपण त्याच्यात करू शकतो. ओके. मला आता एक सांगा की पत्रकार पांडुरंग रायकर आणि माजी महापौर दत्ताजी एकबोटे हे 2 मृत्यू हे पुणे शहरासाठी खूप लांछनास्पद गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. तर एक खासदार म्हणून तुम्ही याच्यावर काय मत द्याल? नाही, असं आहे की पांडुरंगची केस मला सगळी माहिती आहे. माझा मित्र होता. किंबहुना तो जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता विभाग आयुक्तांशी मी स्वतः बोललो होतो, कारण त्याची बायको बाहेर उभी होती आणि त्या कोविड सेंटरमध्ये आत कोणाला सोडत नाहीत आणि ते बरोबर आहे.
पण आपल्या नवऱ्याची काय स्थिती आहे आत्ता, त्याला किती त्रास होतोय, काय पाहिजे असं एक माणसाला बरोबर. आणि घरातल्यांना असतेच कुटुंबियांना. आणि ती एकटीच बाहेर उभी होती, तिला कोणी काही रिस्पॉन्स देत नव्हतं. जेव्हा मला कळालं प्रशांत आहिरेकडनं, तेव्हा मी स्वतः आयुक्तांना फोन केला. म्हटलं व अशी ती आहे, त्याची मिसेस बाहेर घाबरली आहे खूप आणि त्याची तब्येत बरी नाही असं कळते, नेमकं माहिती नाही, थोडी माहिती घ्या, कोणीतरी डॉक्टर वगैरे तिला बोलवा, आतमध्ये बसायला जागा आहे तिथे. पेशंटपर्यंत नाही नेलं तरी मी समजू शकतो, कारण काही पथ्य पाळायची त्याच्यात आहेत, पण मग त्याची काय स्थिती आहे एवढी जरी तिला सांगितली तरी होईल. आणि जे काय लागेल ते त्याच्या बाबतीत करा, कारण तो आता नगरहून इकडे आलेला आहे. त्याच्याही आधी हिंजवडीला एका ठिकाणी ॲडमिट होता, तर हेळसांड होता कामा नये. आणि तुम्हाला जर काही वाटलं तर मला रात्री फोन करा. पण मी काल आणखीन काही लोकांशी जेव्हा बोललो तेव्हा थोडासा हलगर्जीपणा ह्याच्यामध्ये आहे. ह्याची थोडी चौकशी व्हायला पाहिजे की त्याला कार्डिक ॲम्ब्युलन्स जी पाहिजे होती, बरोबर, ती मिळू शकली नाही. ॲम्ब्युलन्सचं जे कोऑर्डिनेशन, 41 कार्डिक ॲम्ब्युलन्स आपल्याकडे आहेत आणि 200-300च्या वर आता ॲम्ब्युलन्स आहेत साध्या, की ज्याच्यातनं आपण रुग्णांना ने आण करू शकतो. पण कोऑर्डिनेशन झालं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की त्याची चौकशी व्हायला पाहिजे, म्हणजे निदान पुढच्यांना त्रास होणार नाही. पण म्हणजे ही जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नाहीये. म्हणजे नाही, आपण PMRDA आता आहे का, जबाबदारी राज्य fix शासन केली आहे का, पाहिजे. महानगरपालिका आहे? नाही, ह्याच्यात असं आहे की हे काम तिघं मिळून करतात. त्यामुळे मी याच्यात राजकारण कधीच केलं नाही आणि कोणी करू नये, आणि केलं तर तो एक्सपोज होईल. ह्याच्यात आपली सगळ्यांची जबाबदारी असं मानलं पाहिजे. म्हणजे महापालिका भाजपच्या ताब्यात आहे म्हणून महापालिकेचा संबंध नाही वगैरे असं काही नाही, किंवा राज्य सरकारवर सगळं ढकलायचं. हे ढकलाढकलीचं राजकारण सोपं असतं, नुसतंच ढकलायचं असतं. पण जेव्हा खांद्यावर वाहून न्यायचं असतं ना, तेव्हा खरे कष्ट पडतात. आणि म्हणून ह्या तिन्ही चारही घटकांनी, प्रशासन असेल, तिथले डॉक्टर्स असतील, तिथल्या व्यवस्था असतील, 7-7 IAS अधिकारी नेमलेत आता पालकमंत्र्यांनी. काय करतात ते सगळे, काय उपयोग आहे त्यांचा, कुठे कोऑर्डिनेशन आहे का नाही, कुठे अकाउंटेबिलिटी आहे का नाही, हा सगळा प्रश्न निर्माण होतो. आणि हे खरं सगळं लोकप्रतिनिधींनी करायचं असतं. पण आत्ता काय झालं की राज्य सरकारने आणि थोड्या प्रमाणात महापालिकेने लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यायच्याऐवजी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांवर सोपवून टाकलेलं आहे. आणि त्याचं जितकं सेन्सिटिव्ह लोकप्रतिनिधी असतात, मी असं म्हणत नाही की ते नसतात म्हणून, पण त्याची जास्त जाणीव ही लोकप्रतिनिधींना असते आणि त्याचा जीव तुटत असतो त्याच्याकरता. अरे याला ॲम्ब्युलन्स मिळाली पाहिजे, इथे इंजेक्शन मिळालं पाहिजे, याला ॲडमिट करा, याला व्हेंटिलेटर द्या. हे ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी सर्व पक्षाचे, याच्यात कुठलंही पक्षीय राजकारण नाही, कारण लोकप्रतिनिधींना एक समाजाबद्दल प्रेम असतं की आपल्याकडे माणसं आली, त्यांचं काम केलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, त्यांच्या उपयोगी पडलं पाहिजे, त्यातनं आपली पण प्रतिमा निर्माण होते, आपलं कर्तव्यही आपण पाडल्याचा आनंद आपल्याला मिळतो. ह्याचा अभाव आत्ता मला दिसतोय. त्यामुळे इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांची आहे आणि दुसऱ्याला दोष देऊन उपयोग नाही. प्रत्येकाने आत्मचिंतन ह्याचं केलं पाहिजे असं मला वाटतं. आता मला एक विचारायचं आहे की तुम्हाला इतके वर्षाचा एक विधानसभेच्या कामकाजाचा अनुभव आहे, सगळी प्रशासकीय यंत्रणा तुम्ही पाहिलेली आहे जवळून, तर एक पुण्याचा खासदार म्हणून ही एक परिस्थिती जी बिघडलेली आहे आणि पुणेकरांनी जो तुमच्यावरती संपूर्णतः विश्वास टाकला गेले अनेक वर्ष, कारण आपल्या माहितीसाठी सगळ्या श्रोत्यांच्या सांगतो की बापटसाहेब 3 वेळा नगरसेवक होते, 5 वेळा विधानसभेचे ते आमदार होते आणि आता ते पुण्यनगरीचे खासदार आहेत. म्हणजे एवढे वर्षाचा त्यांचा हा सगळा राजकीय अनुभव आहे. तर एकदा त्यांनी या मागच्या सरकारच्या काळामध्ये स्वतः एक मंत्रिपद भूषवलेलं आहे. इतका विश्वास पुणेकरांचा तुमच्यावरती आहे, तर एक खासदार म्हणून तुम्ही पुढाकार घेऊन, अनुभवी म्हणून, की तुम्ही केंद्राशीही आज कोऑर्डिनेशन करू शकता, राज्य सरकारशीही कोऑर्डिनेशन करू शकता, महापालिका तर भाजपच्याच ताब्यात आहे, तर या सगळ्या यंत्रणांना एकत्र आणण्याचं, एकत्रपणे गोवण्याचं काम तुम्ही पुढाकार घेऊन का नाही करत? नाही, ह्याच्यात असं आहे की जेव्हा प्रत्येक बैठकांना किंवा मिटिंगला जात असतो किंवा त्या वेळेला सूचना देत असतो, आपल्याकडच्या सगळ्या कार्यपद्धतीमध्ये पालकमंत्री हा या सगळ्याचा प्रमुख असतो. खरं मला माहिती नाही, दादांचा स्वभाव असा नाही आहे, पण त्यांनी जितकं लक्ष द्यायला पाहिजे, मी फार जपून बोलतो आहे, तितकं त्यांनी दिलं आहे असं वाटत नाही. अर्थात त्यांच्या मागे इतरही राज्यातली कामं असतील, पण ही पण मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून पालकमंत्री म्हणून ह्या सगळ्याचं सुसूत्रीकरण करून जबाबदाऱ्यांचं वाटप करणं आणि काम नीट होते का नाही ह्याची एक वेगळी यंत्रणा लावावी लागते बघण्याकरता. नुसतंच तुला काम सांगितलं, ह्याला काम सांगितलं, ह्यानी होत नाही. बरोबर. ह्याला सांगितलेलं काम आहे, तिथे काही तक्रारी आहेत का, ते नीट होतं आहे का, हे पण बघावं लागतं. ह्याच्यावर मला असं वाटतं की आता सगळ्याच लोकप्रतिनिधींची पकड जी आहे
कारण मी शेवटी काय विचार करतो, पालकमंत्री हा फायनल असतो. बरोबर. जेवढ्या बैठका झाल्या, ज्यांना बोलवलं मीच तर पहिलं पत्र लिहिलं पालकमंत्र्यांना 15 मार्चला की 15 एप्रिलला की परिस्थिती हाताबाहेर चालली आहे, तुम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींची बैठक बोलवा. मग 22 तारखेला बैठक बोलवली. मग बैठका होत गेल्या. पण काही वेळेला निर्णय हे अशा वेळेला सामूहिक घ्यायचे असतात, काही अनुभवी लोकांना विचारून घ्यायचे असतात. एकतर्फी आपण निर्णय घेतले तर त्याचे दुष्परिणाम होतात, ते भोगावे लागतात. ते आत्ता पुणे शहर भोगतंय. मग आता यातनं मार्ग कसा निघणार? कारण तुम्ही स्वतः पुण्याचे पालकमंत्री पण होता, त्यामुळे तोही तुमच्याकडे अनुभव आहे नाही म्हणून आणि दादा तुमचे खास मित्र आहेत. माझं असं आहे, मला राजकारणात कोणीच शत्रू नाही. हो. म्हणजे मी तरी कोणाला शत्रू मानत नाही. मला दुसरे कोणी मानत असतील तरी मला काही त्याची हे नाही, मी त्यांना मित्रच मानतो. असं एक माझं राजकीय जीवनाचा प्रवास आहे आणि माझ्या काही गोष्टी ठरलेल्या असतात त्याच्याप्रमाणे. पण शेवटी माझ्या मर्यादा आहेत. शेवटी मी बैठकीतनं वारंवार सूचना, आता साधी सूचना मी केली होती की 50 किंवा 40 PMPLच्या बसेस ह्या आत्ता मोकळ्या करा, सीट काढायची, फार टेक्निकल काही लागत नाही, त्याच्या ॲम्ब्युलन्स बनवा, म्हणजे रुग्णांची नॉर्मल वाहतूक करायला त्या उपयोगी पडतील. आणि मग नवीन काही घ्यायचे असतील तर घ्या. माझ्या निधीतून मी 1,60,00,000 रुपये केवळ ॲम्ब्युलन्स घेण्याकरता कलेक्टरांना पत्र दिलं की तिची आवश्यकता आहे. कार्डियक ॲम्ब्युलन्स की अनेक वेळेला आपल्याला माहिती आहे की आता पेशंट एकदमच सिरियस होतो. तर हे सगळं आपण करा. आम्हाला जिथे जिथे कमी दिसतं तिथे निधीपासून स्वतः काम करण्यापर्यंत अनेक ठिकाणी, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये तर मला आठवतं आहे की पुण्यातल्या खूप सगळ्या लोकप्रतिनिधींनी आम्ही खूप वाईट स्थिती होती, लोक उपाशी मरत होती, रोजगार नव्हता, घाबरले होते, सगळं लॉकआउटमुळे बंद होतं. अशा वेळेला आम्ही रोज शेकडो लोकांना जेवण देणं, नाश्ता देणं, औषध देणं, हातावर ज्यांचं पोट आहे, म्हणजे उदाहरणार्थ रिक्षाचालक असतील, विडी कामगार असतील, पथारीवाले असतील, यांचं जीवनच उद्ध्वस्त झालं होतं. त्या काळात खूप चांगलं काम सगळ्यांच्याकडनं झालं. मी असं एकट्याने केलं असं कधी म्हणणार नाही, सगळ्यांनी काम केलं. त्यामुळे एक समाजात लोकांना आधार आला की अरे आपल्या मागे कोणीतरी आहे, आपल्याला काही पाहिजे तर अगदी पाहिजे तेवढं नाही मिळालं तरी काहीतरी मिळतं आहे, अशी एक भावना निर्माण झाली एकोप्याची. मग त्या लॉकआउटच्या स्टेजमधनं आपण बाहेर आलो. पण कसं आहे की ह्या महामारीचं गणितच विचित्र आहे. हे कळतच नाही नेमकं कोणाला. अजून अनेक तज्ज्ञांना कळलं नाही की कशाने वाढते, कशाने कमी होते, कोणाला होईल, कोणाला होणार नाही. त्यामुळे खूपच काळजी याच्यात घ्यावी लागते, जपून हे करावं लागतं. म्हणजे आता अगदी परदेशात तर तिथले पंतप्रधानांपासून राष्ट्रपतींपर्यंत आपल्याही देशात अनेक, म्हणजे आता 7 केंद्रीय मंत्री ह्याला बाधित झाले. महाराष्ट्रातले 7-8 मंत्री बाधित झाले, आमदार खासदार बाधित पुण्याचे झाले, महापौर, पुण्याचे माजी महापौर आमचे ते, आणि महापौरही स्वतः आमचे ॲडमिट झाले. म्हणजे इतकं आहे. त्यामुळे पण शेवटी आहे, त्याला तोंड द्यावं लागणार आहे आपल्याला. आपण जर असं म्हटलं हे काही कळतच नाही काय, तर याचं केओस निर्माण होईल. त्यामुळे आपण बाहेर पडलं पाहिजे, नियम पाळले पाहिजेत, लोकांना प्रबोधन केलं पाहिजे, स्वतः त्यात कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे, आणि समाज व्यवस्था नीट चालू राहील. आणि त्याला समाजाला ज्या ज्या गरजा आत्ता आहेत, विशेषतः कोविड रुग्णांना ज्या गरजा आहेत, त्या प्राधान्याने कशा पुरवल्या जातील ह्याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की ही काही श्रेयाची लढाई नाही आहे, ही जीवन मरणाची लढाई आहे माणसाच्या. बरोबर. त्यामुळे पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून तुम्ही मला आता काही फार आहे असंही वाटत नाही त्याच्यात. पण शेवटी जे ज्या पदावर आहेत त्यांनी त्या पदाला न्याय तिथं दिला पाहिजे. म्हणून शहराचा खासदार म्हणून या सगळ्या बैठका, सगळीकडे कोऑर्डिनेशन, सगळ्या हॉस्पिटलना भेटी, संस्थाचालकांना भेटी. मी तुम्हाला सांगतो, मी जवळजवळ 2000 कार्यकर्त्यांना फोन केले घरात बसून की अरे आपापल्या भागापुरतं लक्ष द्या, कोणाला मदत करा, काही मदत पाहिजे का बघा, काही अन्न पाहिजे का बघा, काय जे लागेल ते आपण कार्यकर्ता म्हणून. आणि सर्व पक्षाच्या केले, असं नाही केलं त्यात की मी भाजपचा आहे म्हणून फक्त भाजप. कारण शेवटी त्या भागातला तो एक स्थानिक कार्यकर्ता तिथल्या लोकांचा आधार असतो. बरोबर. आणि तो लोकांना मिळाला तर मग लोकांची मानसिकता चांगली राहते. बरोबर. आज काय झालं की थोडंसं भीतीचं वातावरण, मानसिकता नीट न राहणं, सगळ्या समस्या उद्भवणं, सुविधांचा अभाव, ह्याच्यामुळे थोडंसं पॅनिक झालं आहे. पण मला असं वाटतं की हे पॅनिक काढायला काही इंजेक्शन वगैरे नाही आहे, हे आपल्याच वर्तणुकीतनं आपल्याला करावं लागेल. आणि आत्ताही भविष्यात आम्ही तशीच वाटचाल करतो. त्यामुळे मला कोणी बोलवलं का, विचारलं का, असल्या फालतू मानापमानाच्या गोष्टीत न राहता जे आपल्याला दिसतं आणि जे समाजहिताचं आहे आणि आत्ता ह्या परिस्थितीत करायला पाहिजे ते करण्याचा संकल्प माझा असतो आणि मी ते करत असतो. वा. यातला एक शेवटचा मुद्दा आता की आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन
त्यांनी GSTचा परतावा राज्यांना आत्ता देता येणार नाही असं सांगितलंय. तर ही एक प्रकारे राज्य सरकारची कोंडी करण्याचाच प्रयत्न आहे असं नाही वाटत तुम्हाला? नाही, मी तुम्हाला सांगतो, आता मी वर्षभर बघतोय, चाहे ते पंतप्रधान असोत, अर्थमंत्री असोत किंवा कोणी आमचे नेते असोत, आत्ता सत्तारूढ पक्षाचे जे आहेत, ह्याच्यात काही राज्यांची कोंडी करावी, त्यांना नुकसान होईल असं वागावं, त्यांच्याबद्दल अप्रिती निर्माण होईल असा कुठलाही संकुचित विचार नाही. शेवटी GSTचं एकंदर उत्पन्न आणि त्यातून सगळ्या राज्यांचा हिस्सा ह्याचं गणित मांडलं. काँग्रेसच्या राज्यातच GST आलेला आहे. बरोबर. हे असं नाही आहे की आम्ही तो आणलेला आहे. म्हणजे ही संकल्पना काँग्रेसचे पण सगळ्या जगभर GST होता आणि आपल्याचकडे फक्त जकात होती. आपण आणि इथोपिया हे दोनच जगात देश असे होते, त्यात इथोपियाने काढलं आणि भारतात देखील बाकी राज्यांनी काढलं काही ना काहीतरी पर्याय करून. महाराष्ट्र हे सगळ्यात शेवटचं राज्य आहे की मग ज्याच्यावरती उपाययोजना आपल्याला करता आली. त्यामुळे आता हे खरं आहे की आर्थिक स्थिती डबघाईला येणार आहे, उत्पादन कमी होणार आहे, पैशाची चणचण भासणार आहे आणि पैसे काही असे नुसते नोटा छापून फुगवटा बाजारात आणून काही होणार नाही. त्या संपत्तीचं निर्माण करावा लागतो आणि रुपया घसरता पण कामा नये. अशा अनेक गोष्टी त्याच्याशी आहेत. पण एकीकडे हे उत्पन्न GSTचं कमी होत असताना किंवा त्याचं वाटप राज्यांना नीट होत नसताना आज इतकं मोठं पॅकेज सरकारने दिलं, त्याचाही काही आर्थिक भार सरकारवर आहे. ती मदत राज्यांनाच झाली आहे. म्हणजे आज साधं रेशनिंग 5-5 किलो फुकट द्यायचं. देशात 80 कोटी लोकांना, 80 कोटी म्हणतोय मी, 5 किलोप्रमाणे कुटुंबाला धान्य द्यायचं. ह्याला कमी पैसे लागले का? बरोबर. ह्या रेल्वेतनं माणसं न्यायला कमी पैसे लागले का? लोकांचं व्याज जे आहे बँकांचं ते 3 आणि 3 नंतर 6 महिने वाढवलं. ते व्याज बँकांना आज न उद्या द्यावं लागणार आहे. त्याचे काय पैसे पण त्याचा बोजा त्यांनी बँकांनी ग्राहकांवर टाकलेला आहे. नाही, असं आहे. आत्ता बँकांना सूचना अशा आहेत की तुम्ही जप्ती वगैरे काही करू नका. आता याचा निर्णय करावा लागेल. आज परिस्थिती चांगली नाही म्हणून ह्या सूचना सरकारने दिल्या. उद्या परिस्थिती सुधारली तर ज्यांनी कर्ज काढले त्यांना पैसे फेडावेच लागतील. प्रत्येक माणसाचं सरकार कुठे फेडणार? बरोबर. त्यामुळे सरकारकडनं फार अपेक्षा करणं त्यापेक्षा सरकारच्या ज्या योजना आहेत त्याची नीट अंमलबजावणी करणं हा त्याच्यावरचा उपाय. मी काय अर्थतज्ञ नाही, पण मला अर्थकारणात काय चालतं एवढं नक्की कळतं. मला असं वाटतं की ह्याला देखील आपल्याला तोंड द्यावं लागेल. मग औद्योगिक विकास असेल, बाकी कृषी खात्याचा विकास असेल, लघु उद्योग असतील, ह्या सगळ्यांवरती मार्ग काढावा लागेल. आणि कोणी एकमेकांवर टीका करून काढण्यापेक्षा एकमेकांचा हातात हात घेऊन जर काम केलं तर ह्याही फेजमधनं आज न उद्या हा देश बाहेर पडेल ह्याची मला नक्की खात्री आहे. वा बापटसाहेब, आता आपण एका तुमच्या आयुष्यातल्या वेगळ्या टप्प्याकडे जाऊया. तुम्हाला कुठलाही राजकीय वारसा नाही घरचा, किंवा तुमच्या मालकीचा एकही साखर कारखाना नाही, दूध उत्पादक संघ नाही. असं सगळं असतानासुद्धा तुम्ही आज एक राजकारणात स्वतःचं एक स्थान निर्माण केलं, एक आढळ पकड ज्याला म्हणता येईल राजकीय घेतलेली आहेत. तर हा जो प्रवास आहे याची नेमकी सुरुवात कधी आणि कशी झाली? खरं सांगायचं तर मला लहानपणापासूनच तशी राजकारणाची आवड होती. माझा जन्म मावळ तालुक्यातल्या एका खेडेगावातला. माझं प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं. आम्ही जमिनीवर बसून शाळा सारवत होतो आणि शाळेत शिकत होतो. अशा ह्याच्यात मी शिकलो. नंतर मग वडिलांनी आम्हाला पुण्याला आणलं. त्याच्यातही वडिलांनी खूप कष्ट घेतले. मग पुण्यात रमणबाग शाळेमध्ये आलो. रमणबागेतनं पास झालो. मग BMCCला गेलो. मग BMCCतनं पास झाल्यानंतर पुढे टेल्कोची नोकरी लागली. ती नोकरी केली. माझी 35-40 वर्ष नोकरी झाली. 38 वर्ष. 10 सालापर्यंत मला वाटतं 2010ला मी रिटायर्ड झालो. आणि राजीनामा नाही दिला? नाही, मी शेवटपर्यंत, मी आमदार असताना देखील नोकरीवर जात होतो. कामाचा पॅटर्न वेगळा होता. टेल्कोसारख्या कंपनीत 17-18 हजार कामगार होते. तर त्यांचे खूप प्रश्न सोडवण्याकरता मला कंपनी म्हणली की तुम्ही पण लक्ष घाला, कारण कामगारांची मानसिकता नीट राहिली पाहिजे. कोणाचा शाळा प्रवेश असेल, कोणाला रक्त लागतं, कोणाला काही लागतं, कंपनीच्याच वतीनं करत होतो. पण मी नोकरी सोडली नाही. त्याचं कारण असं की मला समाजात हा एक संदेश द्यायचा आहे की पॉलिटिक्स इज नॉट आवर प्रोफेशन. व्यवसाय नाही आहे आपलं राजकारण. आपण आपलं पोट, चाहे कोई हो, आमदार हो, खासदार हो, मंत्री हो, कॉर्पोरेटर हो, आपण आपलं पोट भरलं पाहिजे. दुपारी 12 वाजता जेव्हा मला भूक लागल्यावर तुमच्या तोंडाकडे बघण्याची वेळ येईल ना, त्या दिवशी माझ्यातलं मी पण संपलं, लक्षात ठेवा.
आणि म्हणून मी आयुष्यात मला अनेकांनी त्यावेळेला आग्रह केला की तुम्ही पक्षाचं पूर्ण वेळ काम करा. मी सांगितलं मी पूर्णच वेळ काम करणार, आयुष्यभर काम करणार, पण मी नोकरी सोडली नाही. कारण राजकारण हा माझा धंदा नाही, राजकारण हा माझा व्यवसाय नाही. आपण आपलं पोट भरावं, आपलं कुटुंब चालवावं आणि उर्वरित काळ हा समाजाकरता द्यावा, अशी एक मानसिकता माझी असल्यामुळे माझी लहानपणापासून मनाची जडणघडण अशी झाली. मी अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या, उद्योग केले. माझ्या माहितीनुसार तुम्ही तुमच्या लहानपणी या पुण्यात डेक्कन जिमखान्यावर खेळणी विकलेली आहे. हां, ते बरोबर आहे. काय झालं होतं की मी दुर्दैवाने म्हणा का काय पिढीला नापास झालो. बरं. आणि नापास झाल्यावर तसं आमचं एकदम मध्यमवर्गीय कुटुंब, फार गरिबी अशी पण नव्हती, जेवण खाऊन सुखी होतो. पण नापास झाल्यावर मला असं वाटलं की याला आपण नापास झालो ना तर परत वर्षभराचा भार आपल्या कुटुंबावर म्हणजे वडिलांवर पडणार, तो काही बरोबर नाही. म्हणून मग मी म्हटलं आपण काहीतरी आपण करावं. कारण 6 महिन्यांनी परीक्षा होती, तर परीक्षेचा एकीकडे अभ्यास करायचा, 2 विषयातच नापास होतो आणि मग वर्ष मिळतं. त्या वर्षभरामध्ये मी 3-4 ठिकाणी छोट्या छोट्या नोकऱ्या म्हणा किंवा व्यवसाय म्हणा असं केलं आणि त्याचा मला अजून फायदा होतो आहे. त्याच्यात मला जे शिकायला मिळालं, तुम्हाला आश्चर्य वाटेल की पहिल्यांदा मी कामाला म्हणजे ज्याला म्हणतात ना पैसा कमवणं, तर लाखो करोडो रुपये लोक कमवतात, पण मी 50च पैसे कमवले पहिल्या दिवशी. बरं. शाळेतल्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालायची तेव्हा दाते मांडववाल्यांच्याकडे मुलं ठेवायची कामाला की परीक्षा चालू आहे, त्यांना प्यायला पाणी द्या आणि पाणी द्यायचं, आपण परत जागेवर उभं राहायचं आणि परीक्षा 3 तास संपले की जाताना 50 नवे पैसे माझ्या हातावर असे मिळायचे. बरं. ती पहिली कमाई. हा, ती माझी पहिली कमाई. बरं. आणि ते 50 पैसे बघून मला लाखो रुपये कमवल्यासारखं वाटत होतं. म्हणजे सुरुवात माझी अशी होती. आणि मग तिथनं मग थोडा वेळ मिळाला, मग एका मी पुस्तकाच्याही दुकानामध्ये थोडे दिवस काम केलं. तेव्हा तर मी सायकलवर 4-4 ताडपत्र्यांच्या पिशव्या घेऊन पुणे शहरातले जवळजवळ 100 बुक स्टॉल पालथे घातले असतील. बरं. कारण त्यात कमिशन मिळायचं आम्हाला आणि पगारही मिळायचा. तर सगळे मी पाहिले आणि सगळीकडे जायचो, मला काही लाज नाही वाटले. एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये माणसाला काम करायची कधी लाज नाही वाटली पाहिजे. बरोबर. कामाचा सन्मानच केला पाहिजे. काम कुठलंच निकृष्ट दर्जाचं नसतं. अगदी झाडू मारण्याचं असलं ना तरी ते निकृष्ट दर्जाचं नसतं. आपण कामाला मानाचं स्थान दिलं पाहिजे, कामाला दर्जा दिला पाहिजे. आपल्याला काही वेळेला काय वाटतं, हा हमाल आहे, हा रिक्षा चालक आहे, हा असा आहे, हा तसा, आणि मी कोणीतरी बाबू आहे, मोठा ऑफिसर आहे. नाही, काम जो तो आपल्या पद्धतीनं करतो, प्रामाणिकपणे करायचं आणि काम करायचं आणि काही त्याच्यात लाज लज्जा वाटता कामा नये. त्यामुळे अशा मी केल्या नोकऱ्या. नंतर मी MSEBचे एक आमचे मित्र होते, त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. तर इलेक्ट्रिकचे खांब रंगवायला मी शिडी आणि सायकल आणि डबे घेऊन जायचो. 2 रुपये. हो, पुणे कॅन्टोन्मेंटमधले सगळे खांब मी रंगवलेले. बरं. हां, त्याला रेड ऑक्साईड मारायचा, मग सिल्वर पेंट मारायचा. 4-5-5-7 असे खांब रंगून व्हायचे. मग आम्हाला आठवड्यातनं पगार मिळायचा. अशी किती जणे. मग मी एक खताच्या दुकानात कामाला लागलो. कारण नंतर फिरणं खूप व्हायला लागलं, त्याचा थोडा त्रास व्हायला लागला, म्हणजे खूप दिवस जायचा अख्खा. तिथे मी काम करताना काय झालं की त्या दुकानात तर मी असायचो, मालकांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. आता दुकानाच्या बाहेर अशी मोकळी जागा होती आणि फार ते मेडिकलसारखं दुकान नव्हतं, ते कृषी खात्याचं केंद्र होतं. तर लोक कमी त्या मानाने यायचे. ते एकदा एक लहान मुलगा तिथे आला आणि त्याने असं त्या एका बॉक्समध्ये छोट्या छोट्या तारेच्या खुर्च्या, आराम खुर्ची, टेबल असं केलं होतं. तर तो मला म्हटलं तुम्ही विकत घ्या. तर मला काही नको होतं, पण मी म्हटलं केवढ्याला आहे रे? तेव्हा तो म्हटलं काहीतरी 2 रुपये 3 रुपयाला आहे. मी त्याला म्हटलं मी 100 घेतली तर तुम्हाला किती पैसे कन्सेशन देशील? तो म्हटलं तुम्हाला 50 पैसे कन्सेशन देईन. म्हटलं हे चांगलं आहे. मग मी त्याला म्हटलं मला लागतील तशी मी मागवेल, पहिली मला 5च आणून दे. मग मी त्या दुकानाच्या समोर अशी चादर टाकली, त्याच्यावर ते 5 ठेवले. खूप शाळेची मुलं, पालक वगैरे महिला तिथनं जायच्या, ते बघायच्या. आणि 2 आणि 4 रुपयाला होतं, त्यामुळे काही त्याची फार अशी किंमत नव्हती की शेकडो रुपयाला आहे. सहज कोणी घ्यायचं. मग एक विकलं की मला 50 पैसे मिळायचे, 1 रुपया मिळायचा. 2-3 रुपयाला विकलं की. त्यामुळे अशा मी खूप ठिकाणी काम केलं, नोकऱ्या केल्या. मग टेल्कोमध्ये गेलो आणि टेल्कोमध्ये देखील सांगतो, मला टाटा साहेबांचे आणि टेल्कोतल्या सगळ्या अधिकाऱ्यांचे धन्यवाद दिले पाहिजेत. कारण मला टेल्कोत जे शिकायला मिळालं ते मला माझ्या आयुष्यामध्ये पुढं जाण्यास खूप मदत मिळाली. म्हणजे तसा मी कॉमर्स ग्रॅज्युएट, पण
टाटा ॲटोमोटिव्ह होती ती, हो. पण मी त्याच्यातलं सगळं शिकून घेतलं. बर. म्हणजे मला आठवते की मी जेव्हा एस टीचा चेअरमन झालो महाराष्ट्र राज्याचा, तेव्हा सगळीकडे प्रवास करत होतो आणि टाटाच्याही गाड्या होत्या, लेलँडच्या गाड्या होत्या साधारण. तर मी अनेक ठिकाणी जेव्हा व्हिजिट करायचो तेव्हा पनवेलला एकदा मी रात्री 2 वाजता गेलो आणि दुसऱ्या दिवशीच्या गाड्या तयार होत्या. तर मी गाडीच्या खाली जाऊन पॉप्युलर शाफ्ट ग्रीसिंग केले का नाही, नटबोल्ट टाईट आहेत का नाही, हे सगळं पाहिलं. का तुम्हाला ते माहिती हो, होतं? कारण मला ते माहिती होतं, कारण हे सगळं काम मी केलं होतं. मी फोरक्लिप चालवण्यापासून तिथलं मटेरियल रंगवण्यापर्यंतची सगळी कामं स्टोअरमध्ये असताना केली होती. इवन मी लाईनवर जायचो की लाईन कशी चालली आहे, मटेरियल कसं पाहिजे, त्याचं मशिनिंग कसं होतं, फोर्जिंग कसं आहे, कास्टिंग कसं आहे, इंजिन कसं बनतं, त्याचं ॲसेंबल कसं होतं, चॅसी कशी बनते, टायर कसे लागतात, हायड्रोलिक आयटम कुठले, इलेक्ट्रिकल आयटम कुठले, हे सगळं मी माहिती करून घेतलं होतं. आणखीन तुम्हाला एक गंमत सांगतो की मला म्हणजे मराठी याच्यातनं आल्यामुळे फार इंग्लिशवर प्रभाव होता असं नाही, पण मला आठवते की मी अप्पोळण चौकात गेलो आणि पुन्हा हेरोळ होता तेव्हा, आणि तो आणला आणि म्हणलं आपल्याला आता इंग्लिश सुधारलं पाहिजे, कारण आपल्याला काही वेळा बोलताना अडचण होते. आणि मग मी त्याप्रमाणे वागायला लागलो, शिकायला लागलो. डिक्शनरी आणली विरकरांची, त्याच्यातनं पाहिली. आता काय अगदी फार मी काही चांगलं बोलेन असं नाही, पण आता मला कोण काय बोलतंय ते कळतं. माझ्या कामापुरतं मला बोलता येतं, मी कुठल्याही ऑफिसला गेलो तरी. आणि टेक्निकल देखील गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मला आठवते मी टेल्कोत असताना एक शिवाजी वर्क्स म्हणून इचलकरंजीला फॅक्टरी होती कुलकर्ण्यांची, कास्टिंग बनवायची. आणि एक LGP टॉप कव्हर असा एक आयटम असतो जो इंजिनला मशीन करून लावतात. आणि त्याच्यात काय असतं की त्याचा थिकनेस किती आहे हा बघायचा असतो, कारण त्याच्यावर त्याचं मशिनिंग करायचं असतं म्हणजे, आणि मग तो फिट करायचा असतो. तो जो फिट तेवढ्याच गॅपमध्ये बसला पाहिजे. आणि खूप इमर्जन्सी होती, मला साहेबांनी पाठवलं. मला आठवते मी अनेक वेळेला चिंचवडच्या कॉर्नरला येऊन उभं राहायचो, ट्रकला हात करायचो, ट्रकमध्ये बसायचो, तळोद्याला जायचो. तिथे ते पाट्यांची फॅक्टरी असायची सरदारजींची, तिथं जायचो. तिथनं टेम्पो करायचो, परत गाडीत 5, 7, 8, 10 टेम्पोत मटेरियल घालायचो आणि टेम्पो घेऊन रात्री 2-2, 3-3 वाजता परत मी कंपनीमध्ये यायचो. तर ते त्यांनी विचारल्यावर मला त्याने असं विचारलं की याला 0.5 mm टॉलरन्स आहे, चालेल का तुम्हाला म्हणून. आता मला काहीच माहिती नव्हतं चालेल का नाही. पण तिकडे लाईन बंद पडली तर प्रॉब्लेम. आपली साहेबांच्याकडे ही किंमत आहे किंवा साहेबांनी आपल्याला एवढं पाठवलं आहे, तर काय करावं म्हटलं. कधीतरी निर्णय चुकतात किंवा बरोबर होतात. मी त्यांना सांगितलं ओके 5 mm टॉलरन्स इज अलाउड. आणि त्यांच्याकडनं 100 कव्हर घेतले, टेम्पो केला, बसलो आणि टेम्पोत घेऊन आलो. आणि रस्त्यावर येताना तेव्हा मोबाईल फोन नव्हते, लँडलाईनवरनं माझ्या साहेबाला फोन केला की साहेब उद्या सकाळी लाईन बंद पडणार आहे, आता रात्रीचे 11 वाजलेत, मी पहाटे 2-3 वाजेपर्यंत नक्की फॅक्टरीमध्ये येतो, पण मला एक कळालं नाही की याला 0.5 टॉलरन्स चालेल का नाही, कारण मी व्हर्नियर घेऊन कधी ड्रॉइंग बघितलं नाही आहे. ते म्हणलं अरे 0.5 इज अलाउड, काही प्रॉब्लेम नाही. मी एकदम खुश झालो. ते सगळं मटेरियल आणलं, तिथे टाकलं. पण दुसऱ्या दिवशी मी सकाळी आय एम अ कॉमर्स ग्रॅज्युएट, मी हातामध्ये व्हर्नियर घेतला आणि त्याचं स्केलमध्ये एक एक आयटमचं मोजमाप कसं करतात, त्याला मशिनिंग किती असतं, त्याला टॉलरन्स किती असतो हा बघितला. ड्रॉइंग काढलं, ड्रॉइंग वाचायला शिकलो. आमच्या तिथे जे इन्स्पेक्टर असायचे, जॉब इन्स्पेक्टर त्यांना म्हणायचे ते. आणि त्यामुळे मग कुठल्याही मटेरियलचं कमीत कमी टेक्निकल नॉलेज जेवढं लागतं, ह्याला काही इंजिनियरच व्हायला लागतं असं नाही. इंजिनियर झालं तर चांगलंच आहे, पण मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, मला काही माहिती नाही असं अडत बसायचं नाही. त्याच्यावर मार्ग काढायचा, पुढे जायचं आणि शिकत राहायचं. जे येत नाही ते आलं पाहिजे आणि जे येतं त्याचा उपयोग झाला पाहिजे, अशी दृष्टी कायम आयुष्यभर ठेवली. वा. आता मला एक विचारायचं तुम्हाला की हा टेल्कोतला प्रवास तुमचा नोकरीचा चालू असताना अचानक तुमचा राजकीय प्रवेश झाला, तर राजकारणात येण्याचं कसं काय ठरवलं म्हणजे? नाही, काय झालं ॲक्च्युअल मी संघाचा स्वयंसेवक आणि माझं प्रथम वर्ष द्वितीय वर्ष झालं. मी आता काही लोकांना आश्चर्य वाटेल की मी पुण्यात असताना 68 साली सायकलवरनं ताडीवाला रोड, पुणे स्टेशन, घोरपडी गाव ह्या भागाचा संघाचा प्रमुख होतो, ज्याला आमच्याकडे कार्यवाह म्हणतात असं. आणि तिकडे मी शाखा वगैरे चालवत होतो. मग तिकडनं काय झालं की नंतर मग इमर्जन्सी आली. मी BCom झालो होतो आणि टेल्कोत नुकताच नोकरीला लागलो होतो. टेम्पररी होतो पण लागलो होतो. एक पुराणिक नावाचे आमच्या संघाचे होते, ते म्हणले तुझं अक्षर चांगलं असेल तर कार्डेक्सचं काम आहे स्टोअरला तू ये. आणि मला त्यावेळेला मी आजारी पडलो होतो टायफॉईडने वगैरे, तब्येतही माझी बरी नव्हती. म्हटलं चला आपण जाऊ.
तिथेच लागलो मी परमनंट. तर ते सगळं काम करत असताना मग आता संघाची जबाबदारी आली. मग संध्याकाळी मी जायचो सायकलवर करायला आणि मग इमर्जन्सी आली आणि टेल्कोची नोकरी तर लागलेली तिकडे. मी विचार असा केला की आपण सगळ्या देशाचा समाजाचा इतिहास पाहतो तेव्हा अनेकांनी खूप त्याग केला, चांगल्या गोष्टी केल्या, स्वतःवरती बंधनं घालून घेतली, त्रास सहन केला. त्या मानाने आपल्याला तर काहीच नाही. स्वातंत्र्याचा इतिहास तर केवढा मोठा आहे. लोक तर फासावर चढले, आपल्याला तर काही फासावर चढायचं नाही आहे. मग ह्या देशात ही आणीबाणी त्यावेळेला इंदिराजींनी जी लादली आणि ज्याच्यात संघबंदी होती त्याच्या विरुद्ध आता मी नाही लढलो तर कोण लढणार? लढणारे लढतील, पण मी का नाही लढायचो? बरोबर. ठीक आहे, माझं लग्नही व्हायचं होतं, मला टेल्कोची नोकरी होती, बाकी जबाबदारी होती. मी ठरवलं काही झालं तरी चालेल, आपण सत्याग्रह करायचा. बरं. आणि म्हणून मी आप्पाउलवन चौकामध्ये 5 मित्रांच्या बरोबर सत्याग्रह केला. त्याची पण एक गंमत आहे. हां आदल्या दिवशी बबनराव गंजीवाल्यांनी सत्याग्रह केला होता शनिपारला हां हां. आणि त्यांना 3 वर्ष सजा दिली होती. बरं. त्यामुळे एकदम सत्याग्रह थांबला आणि मग ती बातमी आली की 3 वर्ष सजा दिली. ती चुकून दिली असेल किंवा दिली असेल त्यावेळेला, कायद्यात जेवढे काही प्रोव्हिजन असेल ती, पण भीतीचं वातावरण झालं. मी म्हटलं, मला अनेकांनी सांगितलं आपण आता सत्याग्रह थांबवायचा आहे काही जण. मी म्हटलं अजिबात थांबवायचं नाही, मी एकटा सत्याग्रह करीन उद्या म्हटलं. बरं. तरी मी 5 लोक गोळा केले माझ्याबरोबर आणि आम्ही सत्याग्रह केला आणि मला फक्त 3 महिन्याची सजा झाली. लगेच दुसऱ्या दिवशीपासून पुण्यात सत्याग्रह सुरू झाला. बरं. कारण त्यावेळेला रोज आपण पुण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सत्याग्रही आंदोलन करायचे, आणीबाणीच्या विरुद्ध घोषणा द्यायचे, संघबंदी उठवा म्हणायचे, लोकशाहीवर घाला आलाय, असं ते सगळं वातावरण होतं. आणि मग मी सत्याग्रह केला. मला 3 महिने शिक्षा झाली. तेही 3 महिने मी येरवड्याच्या जेलमध्ये काढले आणि पुढे मी 19 महिन्यानंतर नाशिक जेलला होता. नाशिक जेलला मी होतो, कारण मला मिसा लागला. असंच रात्री 2 वाजता मला आणि बाबूराव दौंडकर माझे आमदार होते, वारले ते. आता आमची शिक्षेची मुदत संपली, त्यात लगेच सोडावं लागतं. तर लगेच माझी मिसाची ऑर्डर काढली आणि मग मी नंतर 19 महिने नाशिकला होतो. पण नाशिकला देखील आम्हाला अगदी मोहन धारिया, बापू काळदाते, प्रल्हादजी अभ्यंकर, बाबा भिडे, किती डॉक्टर नातू, डॉक्टर वानखे, म्हणजे अर्जुनराव वानखे, खूप चांगली माणसं भेटली. आणि खरं सांगायचं तर आयुष्याला जी कलाटणी म्हणतात ना, ती नाशिक जेलमध्ये माझ्या वास्तव्यात मिळाली. बरं. म्हणजे आपण एका वेगळ्या टर्निंग पॉईंटवर आयुष्यात हो, एकदम. तेव्हा माझं वय 25, 26, 27 वर्षाचं, 26, 27 वर्षाचं होतं. मला आठवते 76 साल तर पूर्ण माझा गणपती फक्त बुडाला, कारण माझा गणपती 62 सालापासून कधी बुडाला नाही, आत्ता कालच्या कोरोनापर्यंत. बरोबर. तर तेव्हा तर जेलमध्ये होतो म्हणून बुडा. तर इतकं शिकायला तिथे मिळालं, इतकं. मला मी तर 1,500-2 हजार पुस्तकं वाचली त्या नाशिक जेलमध्ये. बरं. वेगवेगळ्या भाषा शिकलो, वेगवेगळ्या भाषण करायला शिकलो मी. जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलली. बघण्याची दृष्टी बदलली. इतकी विशाल दृष्टी असणारी माणसं, विशाल हृदय असणारी माणसं आणि त्यागी प्रवृत्तीनं काम करणारी, वैचारिक बैठक असणारी, म्हणजे अनंतराव भालेरावांसारखा माणूस मला आठवते. मराठवाड्यात एकेकाळ त्यांनी घालवलं, ते आता नाही, संपादक होते ते मराठवाड्याचे. बरोबर. अशी माणसं सगळी तिथे होती. शेतकरी कामकरी पक्षाचे लोक होते, कम्युनिस्ट पक्षाचे लोक होते, जनसंघाचे लोक होते. पण तो एक सगळा पिरियड, सगळा वर्ष, 1.5-2 वर्षाचा काळ, हा पूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा. आणि आपलं आयुष्य आपण कसं जगलं पाहिजे, आपण किती गतीने पुढं गेलं पाहिजे, आपण किती प्रगती केली पाहिजे, आपण किती नवीन. माझी नेहमी दृष्टी अशी असते की आपण कुठेही गेल्यानंतर आपल्याला किती माहिती आहे हे नाही फार त्याच्यात. आपल्याला आता किती माहिती नाही आहे, मी अजून काय केलं पाहिजे, मी काय शिकलो पाहिजे, मी किती ओळखी वाढवल्या पाहिजेत, मी किती तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे, मी काय पाहिलं पाहिजे, मला माझ्या मनाला प्रश्न विचारले पाहिजेत. हे का असो, नाही उत्तर मिळालं तर दुसरा विचारण्याची पण लाज वाटता कामा नये. बरोबर. अनेक वेळा मी पाहतो की चांगली चांगली लोक आपल्याला जर माहिती नसेल ना तर विचारत नाहीत. त्यांना वाटतं की काहीतरी कमीपण आहे, अज्ञानात चूक ठेवतात. हे एकदम चुकीचं आहे. कधीच अज्ञानात चूक ठेवू नये. मला एखादी गोष्ट नाही कळली ना, मी तुम्हाला एक गमतीशीर उदाहरण सांगतो. मी जेव्हा नगरसेवक झालो तेव्हा महानगरपालिकेत सगळा कारभार वगैरे करू लागलो, तर काही टर्मिनॉलॉजी असते, शब्द असतात, तर काही माहिती नसतं. तर आम्ही एका असं बैठकीत बसल्यावर मला सांगितलं की गवनेची बैठक आहे. तर मी म्हणले गवने म्हणजे काय आहे, काही कळेल ना मला, गवनेचा अर्थ काय. तर मी बैठक सुरूवरच विचारलं की गवने म्हणजे काय हो.
तर ते एक साहेब होते आता आहेत अजून माझ्या मतेने, ते खूप चांगलं काम तिथे करायचे. शिवाजी आढाव माझ्याबरोबर असायचे, खूप चांगली तर ते लोक थोडं हसले. पण मी म्हणलं हसले तरी काय हरकत नाही, मला जर माहिती नाही तर मी विचारलं पाहिजे. ते म्हणले गव्हर्नी म्हणजे गलिच्छ वस्ती निर्मूलन. तेव्हा स्लम इम्प्रूव्हमेंट ॲक्ट नव्हता. गव्हर्नी खाली झोपडपट्ट्यांच्या स्कीम्स व्हायच्या, स्वच्छतेची कामं व्हायची, संडास बांधण्याची कामं व्हायची. पण मला असं नाही वाटलं की मला माहिती नाही तर आपण अज्ञानात राहू. बरोबर. आपण विचारावं. मी पुढे खूप कामं केली झोपडपट्टीमध्ये, खूप सुधारणा केल्या वेगवेगळ्या भागामध्ये. त्यामुळे माणसाने नेहमी जीवनामध्ये आपल्याला काही येत नाही त्याचा कमीपणा न समजता, आपल्याला जे येत नाही ते आपण शिकण्यात आयुष्यातला शहाणपणा आहे हे जर शिकला तर मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं काम करता येतं, ज्याचा अनुभव मी माझ्या आयुष्यात घेतला, पुढेही घेत राहीन आणि ज्याचा मला खूप फायदाही झाला. बरं. नाही, आता मला एक सांगा की तुम्ही पहिल्यांदा राजकारणात जो प्रवेश केला, सक्रिय राजकारणात, तो निवडणुकीने तुमचा प्रवेश झाला. काय झालं की मला आठवते 79 सालची निवडणूक होती महापालिकेची आणि मी जेलमधनं सुटून आलो होतो. खूप भाषणं करायचो सभातनं वगैरे, मोहनधारे यांच्या खूप निवडणुकीतनं वगैरे पाहिजे. तर लोकांना वाटायचं की आता हा कॉर्पोरेटर होणार. पण मला सत्तेपेक्षा संघटनेत रस जास्ती होता आणि मी संघाच्या मुशीतनं आल्यामुळे मी म्हटलं मला नको कॉर्पोरेशन वगैरे, काय कॉर्पोरेटर नाही झालं तरी चालेल, पण मी संघटनेचं काम करू. म्हणून मी 79च्या निवडणुकीला उभा नाही राहिलो. मी पुण्याचा युवक प्रमुख होतो त्यावेळेला. खूप जुनी सगळी मंडळी होती. मला SM जोशींबरोबर काम केल्याचा मला आठवते. मी अनेक वेळेला SM जोशींना माझ्या स्कूटरवर मागच्या सीटवर बसून टिळक रोडच्या घरी सोडलेलं आहे. वा. इतका सिंपल माणूस, साधा लेंगा, शर्ट, तो कोट, चष्मा असे, केस त्यांचे, इतकं राहणं, म्हणजे इतकं मला इतके लोक भावले, इतक्या लोकांच्या मी संपर्कात आलो आणि मी प्रत्येकाकडनं काहीतरी शिकत आलो, समजून घेत आलो. आणि नुसतं शिकून समजून नाही तर आपल्या जीवनात त्यातला काही अंश येऊ शकतो का ह्याचा विचार मी सातत्याने करत गेलो. आणि म्हणून मला असं वाटतं की अजूनही मला खूप करायचं आहे. मी केलं त्याच्यावर समाधानी नाही, कधीच माणसाने त्याच्यावर समाधानी राहू नये. नेहमी माणसाची भूक मोठी असावी, आपल्याला जे माहिती नाही ते माहिती करून घेण्याची असावी आणि पुढे जात राहावं. तर त्याचा खूप चांगला फायदा व्यक्तिगत जीवनात आपल्यालाही होतो आणि आपल्या माध्यमातून समाजाला पण होतो आणि तो मी अनुभवतो. आणि म्हणून मग 79 साली जेव्हा मी उभं नाही राहिलो तेव्हा मला आठवते की विजयवाड्याला आंध्रमध्ये अधिवेशन झालं होतं जनसंघाचं आणि आम्ही सगळे तिकडे गेलो. आणि मग तिकडनं येताना जावडेकरांनी तेव्हा राजीनामा दिला होता, त्यांनी ते पक्ष वगैरे बदलला. तर मला सगळेजण म्हणले की आता तू उभा राहा. म्हणजे शांताराम जावडेकर, म्हणजे मी खुलासा करू इच्छितो कारण तुमच्या पक्षात पण एक जावडेकर चेअरमन होते शांताराम जावडेकर, त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी मी राहायला शनिवार पेठेत, पण मी निवडणूक लढली डेक्कन जिमखाना आणि कर्वे रोड वगैरे या सगळ्या या भागात सगळ्या भागातनं लढवली. आणि मी थोडंसं माझं स्वभाव, वागणं, बोलणं, आगळ पगळ सगळ्यांशी मैत्री असल्यामुळे मी असं काही बसताना त्यावेळेला बसवलं की तुम्हाला सांगतो, मला त्यांनी निकालाच्या दिवशी सांगितलं की अरे बाळा, मी नक्की निवडून येणार आहे, तू लहान आहेस अजून, आता निकाल लागेल थोड्या वेळात, तू जा घरी आत्ता. तर मी त्यांना सांगितलं की मी अशा पक्षातनं आलो आहे की जिथं डिपॉझिटच जातं, त्यामुळे मला काही भीती नाही, मी हारलो बिरलो तर. मी पक्षाकरता निवडणूक लढवलेली आहे, मी जिंकलो. आणि मग त्यांना मी हार घातला, पेढे दिले आणि त्यांना घरी पाठवलं आणि मी निवडून घरी गेलो. मग आमच्या भागात असा तुमचा दमदार राजकीय प्रवेश झाला. दमदार राजकीय प्रवास. पण पुढे एक लोकसभेची निवडणूक सुद्धा तुम्ही हारलात. हो, काय झालं, मला वाटतं 95 सालची, 95 नाही 96ची. त्याच्यात असं आहे की मी मग स्टँडिंग कमिटीचा चेअरमन पण झालो होतो. मी 3 टर्म कॉर्पोरेशनमध्ये एक मिनटं, आता तुम्ही स्टँडिंग कमिटीचा विषय काढला म्हणून पुढच्या टप्प्यावर जाण्यापूर्वी त्याचा एक प्रश्न मला विचारायचा आहे. तुम्ही ज्या वेळेला स्टँडिंग कमिटी चेअरमन होतात तेव्हा तुम्ही एक बजेट मांडलं होतं आणि ते बजेट ते खूप वादग्रस्त बजेट झालं होतं आणि तुम्हाला ते बजेट मागे घ्यायला लागलं होतं त्या काळात. नाही, मागे नव्हतं घेतलं. काय झालं होतं सांगतो, 2 गोष्टी त्याच्यात झाल्या होत्या. एक तर स्टाफमधल्या काही लोकांनी त्याच्यात चावटपणा केला होता, त्यामुळे छपाईत प्रॉब्लेम झाला होता, पण तो नंतर आम्ही सुधारला. आणि 86 साली मी जेव्हा चेअरमन झालो तेव्हा पुणे महापालिकेत आम्ही सी बजेट नावाचं बजेट सुरू केलं. आणि हे डेव्हलपमेंट चार्जेस जे येतात त्या डेव्हलपमेंट चार्जेसमधनं फक्त ड्रेनेज वॉटर लाईन्स करायच्या. कारण काय व्हायला लागलं की अनेक नगरसेवक कामं खोटी टाकायचे
नंतर वर्गावर्गी ज्याला म्हणतात की हे पैसे इकडनं काढायचे आणि तिकडे असे टाकायचे आणि ती कामच व्हायची नाहीत. आणि पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता STP प्लांट, ड्रेनेज सिस्टीम आणि वॉटर सप्लाय हे फार महत्त्वाचं होतं. देवव्रत मेहता तेव्हा चेअरमन होते आणि ते सी बजेट माझ्या काळापासून सुरू झालं जे आजपर्यंत चालू आहे. म्हणून आता अगदी 24/7 वगैरे जे आम्ही स्कीम करतो त्याला सगळं जे बजेट जे येतं ते एक इयरमार्क केलेलं बजेट आहे. ओके. आणि थोडासा गोंधळ झाला होता कारण असं पूर्व भागाला काहीच दिलं नाही, पश्चिम भागाला झुकतं माप दिलं, असं ते झालं होतं की मी चेअरमन झालेलो अनेकांना आवडलंच नव्हतं कारण आमची मेजॉरिटी नव्हती. बरोबर. तरी मी ते महापालिकेत रंगडगुत्ता करून बरोबर तुमचे सगळे मित्र असल्यामुळे आम्ही ते सगळं गणित जमवलं होतं. कारण मेयर सगळे जनता पक्षाचे व्हायचे. खिलारे होते, काल दत्ता एकबोटे वारले त्यांचं ते असे सगळे. पण स्टँडिंग कमिटी चेअरमन मी झालो. मला त्यावेळेला गोविंदराव मालशे होते, खरं त्यांना करायचं होतं. पण सगळे लोक म्हणले की आता मालशेंच्या वयापेक्षा तुम्ही चांगलं काम करता ना, तुम्ही करा. आणि मग तेव्हा मी चेअरमन झालो. त्यामुळे अनेकांचा पोटशूळ उठला असेल. हां, आता ते राजकारणात कसं असतं की अनेक लोक अनेक प्रकारचे असतात, पण आपण सगळ्यांना सांभाळून घ्यायचं असतं. काही जण आपल्यावर प्रेम करतात. पण त्यावेळेस ती टीका झाली होती त्यावेळेला बजेटवर. हा, या सी बजेटवरनं झाली होती की ते सी बजेट काहींना नको होतं कारण मग पैसे पळवता नसते आले. अच्छा. नावावर टाकायचे पाण्याच्या आणि नंतर मग पाहिजे ती कामं करायची. ते मी ते पैसे लॉक करून टाकले. अच्छा. तो एक नवा पायंडा म्हणजे तुम्ही महापालिकेत पाडलात त्यावेळेला. हा, आता आपण 96च्या निवडणुकीकडे येऊया. 96ला काय झालं की मग हे सगळं माझी टर्म वगैरे झाली. मी कॉर्पोरेटर वगैरे होतो, चेअरमन होतो आणि 95 साली मी निवडून आलो. त्याच्या आधी 92ला पण एका विधानसभेला मी पडलो थोरातांच्या विरुद्ध. हां, तर तेही मला मी पराभवातनंच पुढं विजयाकडे गेलेला माणूस आहे. पण त्याच्यानंतर तुम्ही एकदाही पराभव पाहिला नाही? पराभूत झालो. नंतर मग सतत निवडूनच येत गेलो. म्हणजे विशेषतः विधानसभेला आणि लोकसभेला देखील चांगली मतं मला मिळाली. म्हणजे मला अभिमान वाटतो की पुण्यामध्ये इतिहासच घडवला. भाजपला जेवढी मतं आधी पडतच नव्हती तेवढ्या मार्जिनच्या पेक्षा जास्ती मतं मी आता निवडून आलो. म्हणजे 7-8 लाख लोकांनी मला यावेळेला पुरस्कार दिला. तर त्याचं एक फार मोठं ओझं असतं मनावरती. आणि म्हणून मग असा सगळा प्रवास झाला. आणि 95ला जेव्हा मी आमदार झालो तेव्हा मला आठवते की मी मुंबईला होतो आणि काही निवडणुकीत राजकारण सगळं चालतंच. तर अण्णा जोशींचं तेव्हा उमेदवारी होती. पण काही पक्षांनी निर्णय घेतला की त्यांना द्यायची नाही. मग दुसरा उमेदवार कोण असा प्रश्न पडला. तर मी मुंबईला गेलो होतो माझ्या कामानिमित्त, रूमवर होतो आणि मला फोन आला दिल्लीहून गोपीनाथ मुंडे यांचा. बरं. गोपीनाथ म्हणला की अरे गिरीश, काम आहे तुझ्याकडे, तू आत्ता मुंबईत आहेस मला माहिती आहे, तू पुण्याला जा. म्हणलं का? आत्ता तर मी आलो आहे, अजून आंघोळ वगैरे व्हायची, माझं 2-3 दिवस काम आहे. मग नाही म्हणे तुला लोकसभा निवडणूक लढवावी लागते. म्हणलं अरे काय बोलतो? कारण गोपीनाथराव आम्ही मित्र होतो, खूप वर्ष बरोबर होतो. प्रमोद वगैरे सगळे पुण्यातले, धरमचंद चोरडिया, विश्वास गांगुर्डे वगैरे. तर मी म्हटलं नाही बाबा, निवडणूक वगैरे आत्ता लोकसभेची, आत्ता तर विधानसभेला अजून मला 1 वर्ष नाही झालं तर लोकसभा कशी काय लढ? नाही म्हणे पक्षाची गरज आहे, परिस्थिती अशी की तुलाच लढावी लागेल, बोल इकडे म्हणून. त्यांनी प्रमोद महाजनना फोन दिला. आता प्रमोद जे जरी आमचा मित्र असला तरी आमचा नेताच होता. आणि कधी आम्ही पक्षशिस्तीत नेत्याचं ऐकलं नाही असं कधीच झालं नाही. प्रमोदने मला सांगितलं गिरीश, काही सांगू नकोस, तुला पुण्याला जावं लागतंय आणि निवडणूक लढवावी लागते, चर्चा करू नकोस, ही वेळ नाही. मला आत्ता नाव फायनल करून तिकडे द्यायचं आहे. तर इंटरव्ह्यू वगैरे काहीच नव्हता कारण अण्णाला तिकीट द्यायचं नव्हतं, काही कारण असतील त्याला. बरोबर. आणि मग मी पुण्यात आलो आणि मग लोकसभेचा फॉर्म भरला. आणि कलमाडी तेव्हा मंत्री होते आणि कलमाडींचं साम्राज्य होतं. सगळंच पाकिट संस्कृतीपासून जॅकेट संस्कृतीपर्यंत कलमाडींनी पुण्यात प्रस्थ केलं होतं. अशा परिस्थितीत मी त्याच्याविरुद्ध लढणं, तो केंद्रीय रेल्वे मंत्री असताना, आणि मी माय काहीच राजकीय परंपरा नाही, तुम्ही मागे म्हणालात तसं, ना माझ्या मागे समाजाचं पाठबळ, ना माझ्या मागे संपत्तीचं पाठबळ, ना माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी, ना माझं व्यक्तिमत्व. तसं मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, सामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून त्यावेळेला लढलो. आणि आजही माझं अस्तित्व तेच आहे की आय एम फॉर ए कॉमन मॅन. आणि मला नेहमी असं वाटतं की आपण कॉमन मॅनसारखंच वागलं पाहिजे. आपण काही समाजापासून वेगळे आहोत. मी म्हणजे कोणीतरी नगरसेवक आहे, आमदार आहे, मंत्री आहे, खासदार आहे, अशा भ्रमात जेव्हा आपण राहतो ना तेव्हा आपला चेहराच बदलतो, लक्षात ठेवा. कारण पाहणारा फार बारकाई चेहऱ्याकडे पाहत असतो. बरोबर.
त्याला असं वाटलं पाहिजे की अरे हा माझा माणूस आहे, ती एक आपला माणूस म्हणून जी आपला जवळ माणूस होती. म्हणून जी एक प्रतिमा निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणून अनेक वेळा आम्हाला लोक सांगतात "अरे कशाला याला हात करतो, कशाला ते रिक्षावाल्याशी बोलतो, कशाला त्या टपरीवर जाऊन चहा पितो, कशाला त्या हमालाला सेखॅण करतो." मी सांगतो नाही, हा समाजातला घटक आहे, हा माझा बांधव आहे, त्यांची दुःख मला समजून घ्यायचे, त्यांच्या वेदना समजून घ्यायच्यात आणि नुसत्या समजून नाही घ्यायच्या, मला त्यांना मदत करायची. तर त्यांच्या भूमिकेत गेल्याशिवाय मी मदत नाही करू शकणार. मी 5 स्टार हॉटेलच्या गच्चीवर बसून झोपडपट्टीतल्या गरीब माणसाच्या काय वेदना आहेत त्या समजून नाही घेऊ शकणार. मला त्या झोपडपट्टीतच जाऊन बसायला पाहिजे. म्हणून आजही मी अनेक वस्त्यात जातो, वाड्यात जातो, PMTने प्रवास करतो, रिक्षातनं प्रवास करतो. रिक्षावाले तर एवढं प्रेम माझ्यावरती करतात पुण्यातले की तुम्हाला सांगतो, निवडणुकीतलं बरंचसं यश हे पथारीवाले, रिक्षावाले, हे जे सगळे आमचे बांधव आहेत ते करतात. आणि म्हणून मी आत्ता परवा कोरोना झाल्यावर मला जेवढं मानधन मिळतं ते सगळं मानधन एकही पैसा घरात न घेता, काही खर्च असतात आम्हाला पगार, स्टाफ वगैरे, सगळं आमच्या रिक्षा चालक, बिडी कामगार, पथारीवाल्यांना 1,000 रुपये आणि धान्याचं किट दिलं की एक आपल्याला समाधान मिळेल. वा वा वा. बापटसाहेब, तुम्ही आत्ता मागाशी कलमाडींचा उल्लेख केलात, पण याच कलमाडींचा प्रचार तुम्हाला करायला लागला होता याच पुणे शहरामध्ये. असं आहे, राजकारणात कोणाला कधी काय करावं लागेल ह्याचं फार गणित कोणी मांडू नये असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की ज्या कलमाडींच्या विरुद्ध मी लढलो होतो ते मग काँग्रेसमध्ये वाद झाला, भांडणं झाली, मतभेद झाले आणि मग ते काँग्रेसमधनं बाहेर पडले, अपक्ष उभे राहिले. आणि कसं असतं की राजकीय जीवनामध्ये एक देश पातळीवरचं राजकारण, एक राज्य पातळीवरचं राजकारण, एक शहर पातळीवरचं राजकारण, अशा स्टेप्स असतात. तर अनेक वेळेला आपल्याला त्याच्याशी ॲडजस्ट व्हावं लागतं. म्हणजे तत्वाला बंधन नाही घालून उपयोग, पण तपशिलात करावं लागतं. त्यामुळे ज्या कलमाडीच्या विरुद्ध मी लढलो त्यांचाच प्रचार मला वाटतं 1996 नंतर 89 निवडणूक होती पुढची. आणि अटलजींनी तेव्हा ते सगळं हे अटलजींनी प्रचार सभा पण घेतली होती कलमाडींसाठी. अटलजींनी फर्ग्युसनला प्रचार सभा घेतली होती. बरोबर. आणि ज्या दिवशी प्रचार सभा अटलजींची होती त्या दिवशी त्यांच्या भावाचं निधन झालं होतं लखनौला. तरी ते अंत्यसंस्कार करून पुण्याला आले होते. म्हणजे आमचे नेते सगळे इतक्या पातळीवरती होते व्यक्तिगत जीवनाच्या बाहेर जाऊन. तर आपण की झाडकी पत्ती. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की आपण ज्या पद्धतीनं वागतो त्याचा नेहमी विचार करून पुढे पुढे जावं लागेल. मला कोणी चांगलं नाही म्हटलं तरी चालेल, मला काही त्याची फिकीर नाही, चांगलं म्हणावं अशी. पण मी एवढी काळजी नक्की घेतो की मला कोणी वाईट म्हणू नये. अरे वा, हे पहिल्यापासून सूत्र ठेवलं. अगदी पहिल्यापासून जीवनाचं सूत्र. 1995 साली जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला युतीचं सरकार आलं त्यावेळेला तुम्हाला विधानसभेचं सभापतीपद मिळत होतं, पण ते तुम्ही नाकारलं. नाही, मी नाकारलं नाही. काय झालं तुम्हाला सांगतो. ॲक्च्युअल 95 साली अरुण गुजराथी तेव्हा विधानसभेचे सभापती झाले. आणि माझा महापालिकेचा अनुभव, बाकी संपर्क वगैरे, सगळ्या पक्षात असणारे माझे प्रेमाचे संबंध, मी इतर सर्व राजकीय पक्षांशी खूप चांगले संबंध ठेवतो, कौटुंबिक संबंध ठेवतो, व्यक्तिगत संबंध ठेवतो. तो माझा स्वभाव आहे. अनेक वेळा काही लोक माझ्यावर त्याच्याकरता नाराज होतात, पण मी फिकीर करत नाही त्याची. तर मग ती निवडणूक आल्यावर निवडणूक लढवायची ठरली. मग नेहमी असं असतं की अपक्ष आमदार निवडून येतात किंवा काही असे काठावर असतात. आणि तर तेव्हा मग असं माझं नाव पक्क झालं. आणि देवेंद्रजी तर तेव्हा नव्हतेच, म्हणजे विधानसभेत नव्हते तेव्हा, पण बाकी सगळे लोक होते. आणि मला त्यांनी उभं केलं. मला आठवते की 4 मतं मला कमी पडली होती. आणि अरुण गुजराथी निवडून आले होते. आणि काही अपक्ष आमदार, म्हणजे आता रामराजे निंबाळकर वगैरे सारखे आमचे मित्रही होते. त्यांनी काय केलं हे मी आत्ता सांगणार नाही, पण असे मला अनेकांनी मतं दिली. पण दुर्दैव आहे आपल्या देशात अजूनही की घोडे बाजार चालतो, लोकप्रतिनिधी पैशाने विकले जातात. आणि तोही प्रकार त्यावेळेला झाला. मला असं विचारण्यात आलं होतं की आपल्याला या निवडणुकीत खर्च, मी सांगितलं मी एक नाव पैसा खर्च करणार नाही. मी पैसे उभे करू शकतो पण मी खर्च करणार नाही, कारण माझ्या विचारांच्या विरुद्ध ते आहे. मी पडलो तरी चालेल, पण कोणालाही पैसा देऊन आपल्याला मत घ्यायचं नाही. जे मी महानगरपालिकेपासून लोकसभेपर्यंत पथ्य पाळलं,
मी निवडणुकीत निधी गोळा करतो, खर्च पण करतो, पण मी आज तागायत माझ्या आयुष्यात एका मताकरता एक नवा पैसा देखील कोणाला दिलेला किंवा नाही. तुम्ही मी कुठलंही मरेपर्यंत पदही देणार. मागितलं नाहीत कधी. पदही मागितलं नाही मी. पद आपोआप माणसाच्या मागे आपोआप पदं येतात. त्यामुळे ते तुम्हाला आणि पद असलं आणि नसलं ना, शेवटी पद हे पतीवर अवलंबून असतं. माणसाची पद किती आहे त्याच्यावर अवलंबून. बरोबर. तर अनेक वेळेला माणसाला समाजामध्ये तुम्ही स्वतः लोकप्रतिनिधी असून आत्ता असं म्हणलात की हे जे घोडे बाजार चालतो, एका अर्थाने तुम्ही हे मान्य करताय की हा घोडे हो, जे बाजार आहे बघा, वस्तुस्थितीला ना नाकारून चालत नाही. बरोबर. आता राजकारण हे अशा पातळीवर आलं आहे की सगळ्यांना असं वाटतं की राजकारणात जाऊन काहीतरी आपण मोठं केलं पाहिजे. त्याच्याकरता किती त्याग करावा लागतो, त्याच्याकरता किती सहनशीलता लागते, त्याच्याकरता किती सामाजिक प्रेम लागतं, आपल्याला काय काय याची काहीच जाणीव नाही. आता फक्त पद आणि पदाकडे लक्ष ठेवून माणसाची वाटचाल, हे दुर्दैव आहे. ही राजकारणाची शोकांतिका आहे आपल्या देशातल्या. पण आता तुम्ही एकीकडे मगाशी सांगताना म्हणलात की नाशिक जेलला असताना इतकी मोठमोठी व्यक्तिमत्व तुम्ही बघितलीत की त्यांचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडला आणि त्यातून पुढे तुमची एक राजकीय जडणघडण झाली. आता तुम्ही या मागच्या पिढीत आणि या पिढीचे समन्वयक आहात, तर तुम्ही ही मानसिकता बदलण्यासाठी काही पुण्यापुरता आपण बोलूया प्रयत्न करत नाही मी का? खूप प्रयत्न करतो. तुम्ही चांगला प्रश्न मला विचारलात. असा आहे की माणसाला प्रसिद्धी पाहिजे का? तर जरूर पाहिजे. पण माणूस प्रसिद्धीच्याच मागे लागला तर कामापासून बाजूला होतो, हा माझा अनुभव आहे. बरोबर. म्हणून मी नेहमी माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो, नगरसेवकांना सांगतो, आमदारांना सांगतो की जिथे जिथे मी जातो तिथे की बाबांनो, काम करा आणि कामाला प्रसिद्धी द्या. आजकाल उलटं झालं आहे की काम करायचं नाही आणि काय करतो ह्यालाच प्रसिद्धी द्यायची. मला काही कळत नाही. कालच माझा वाढदिवस होता, तर मी सगळीकडे डिक्लेअर केलं की कुठेही पेपरला कधीच देत नाही मी. एकही जाहिरात नाही, एकही बॅनर नाही, जेवणावळी नाही, वस्तू प्रेझेंट नाही. मला ते बुके पण आवडत नाहीत, पण येतात मग काही वेळेला आलेले मी हॉस्पिटलला देतो, अशी माझी पद्धत आहे. मला आलेल्या शाली मी गोरगरीब लोकांना वाटतो. हातगाडीवाले, रिक्षावाले यांना मी माझे बांधव आहेत त्यांना देतो. पण एक अशी समाजात काहीतरी लोकांनी, राजकारण्यांनी आपली प्रतिमा करून घेतली आहे की जिचा सामान्य माणसाला राग येतो, पण आम्ही त्या कोशाच्या बाहेरच जायला तयार नाही होत अजून. आणि म्हणून मी नेहमी असं सांगतो की प्रसिद्धी का व्हायला पाहिजे, तर मी काय केलं हे लोकांना कळलं पाहिजे. पण मी न करता लोकांना कळलं पाहिजे, ही जी त्या प्रसिद्धीच्या मागचं एक गुपित आलेलं आहे, गणित आलेलं आहे ना, ते फार चुकीचं आहे असं मला वाटतं. मी अनेक वेळेला मी मध्ये एकदा पाहिलं, एकाने कटआउट लावला, 25 फूट उंचीचा कटआउट. अरे तुझी उंची 5 फूट, तू 25 फुटाचा कटआउट लावतो, तुझं काय कर्तृत्व काय? लोकांनी म्हणू देत ना तुला चांगलं, तू दाखवतो का मी चांगला म्हणून? पेपरला जाहिराती देणं, पैसे वाटणं, वस्तू वाटणं. वस्तू गरजेच्या असतील तिथे जरूर वाटल्या पाहिजेत, मी तर वाटतो. आज पुणे महानगरपालिकेत तुमच्या पक्षाचं सरकार आहे आणि अनेक नगरसेवक यांना या संपूर्ण प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नाही आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काही विशिष्ट जे अनुभवी नगरसेवक आहेत त्यांच्यावर त्यांना अवलंबून राहावं लागतं. तर तुम्ही अशा या नवीन सदस्यांना काही मार्गदर्शन एक अनुभवी म्हणून करता का? असं असतं की त्याची काही तुम्ही प्रयत्न करताय का? विषय प्रयत्न करतो, पण ज्याला असं वाटतं ना की आपल्याला काही शिकायचं आहे त्याला शिकवण्यात जास्ती मजा असते. बरोबर आहे. ज्याला असं वाटतं ना की मला सगळंच येतं त्याला शिकवण्यात काही मजा नसते. पण पक्षशिस्त म्हणून काही आम्ही करतो. पण ओव्हरऑल मला आता एक लोकप्रतिनिधी कॅटेगरी जी आहे सर्व पक्षातली, अगदी ग्रामपंचायत स्तरापासून अगदी पार्लमेंटपर्यंत मी पाहतो ना, ती काही तितकीशी बरोबर आहे असं मला वाटत नाही. आपण कुठे निघालो, आपल्याला कुठे जायचं आहे आणि आपला मार्ग काय हेच आपण विसरलो. आणि हेच एकदम चुकीचं आहे काम आत्ता. त्यामुळे हे नक्की आहे की समाज विचारत असतो तुम्ही काय केलं, तर त्याला माहिती होणं ही गोष्ट वेगळी आणि त्याच्यावर हॅमर करत राहणं काही न करता ही गोष्ट वेगळी. आज मला वाटतं ह्या दोन गोष्टी आहेत. काही न करता हॅमर करत राहायचं, मग मीडियाचं माध्यम असेल, पेपरच्या जाहिराती असतील, खाणीपिणी असतील, लोकांना प्रेझेंट देणं असेल, मला हे अजिबात मान्य नाही. मी याच्यावर कधी खर्च करत नाही. एक तर तेवढा पैसा माझ्याकडे नाही. मला लोक आपण इतकी मदत करतात. तुम्हाला मी सांगतो, मी ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष आहे. आणि आत्ता या कोरोनाच्या स्थितीत मला असं वाटलं की पक्षही कार्य आम्ही एकीकडे करतो, पण संस्था म्हणून केलं पाहिजे. 30-40 लाख रुपये मला लोकांनी दिले. मी रोज 1000 लोकांना जेवण देत होतो, 10,000 लोकांना किट वाटलं, रिक्षा चालकांना पैसे, सगळ्यांना 1000-1000 रुपये
म्हणजे माझं मानधन, त्या संस्थेचे पैसे, मग पैसे अशा कामासाठी लोक खर्च अशा करा. कामाकरता पैसे वापरले पाहिजेत आणि अशा कामाला लोक देतात. बरोबर. लोकांना आवडतं अशा पण कामाला. एकंदरीतच तुम्ही या संपूर्ण आत्ताच्या राजकीय वातावरणाबाबत फारसे समाधानी दिसत नाही. नाही, मी समाधानी नाही पण निराश नाही आहे, लक्षात ठेवा. बरं. कारण निराश होणं सोपं आहे ना, सगळ्याला शिव्या घालायच्या आणि आपण घरात बसायचं. तसं नाही मी करणार. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि मरेपर्यंत हे काम करत राहणार. त्यामुळे मला असं वाटतं की जे समाजात चूक आहे किंवा जे बरोबर नाही असं आपल्याला वाटतं आणि सगळ्यांना वाटतं, त्याच्याकरता आपलं आयुष्य आपण दिलं पाहिजे. वा. आणि म्हणून भविष्य काळात देखील आपली वाटचाल, आपल्याला एखादं पद असो किंवा नसो, आपल्याला जे काही समाजाने दिलं, आपल्याला जे काही परमेश्वराने दिलं, ते आपल्याकरता नाहीच आहे. ते माझ्या मुलाबाळांकरता नाही आहे, माझ्या कुटुंबाकरता नाही आहे. ते मला समाजाने दिलेलं देणं आहे आणि मला ते परत फेडायचं आहे. ह्या भावनेतनं जेव्हा माणूस काम करेल आणि त्याच्यात त्याला जे समाधान असतं, म्हणजे मला अनेक लोक मला विचारतात की तुम्ही सुखी, आनंदी, समाधानी आहात का? तर मी सांगतो मी आहे. याचा अर्थ काय, माझ्याकडे काय करोडो रुपयाची संपत्ती आहे, घोडे, गाड्या, बंगले आहेत, असे काय? मला जेवढं लागतं तेवढं माझं आहे आणि तेवढं मिळवलंच पाहिजे प्रत्येकाने. मगाशीच म्हटलं की 12 वाजता दुसऱ्याच्या तोंडाकडे पत्र घेऊन गेला की तुमचं आयुष्य संपलं. तर आपल्याला किती कमवायचं पण. मला आठवते की एकदा मी रिक्षात बसलो आणि असं चाललो होतो, तर काहीतरी 7 रुपये झाले, तर माझ्याकडे 10 रुपये होते. तर मी ते रिक्षावाल्याला ते दिले आणि सुटे नव्हते. तो म्हणला साहेब सुटे नाहीत. म्हणलं राहू दे तुझ्याकडे, पुढच्या वेळेला दे. असं म्हणून मी त्या रिक्षातनं उतरलो आणि त्या कार्यक्रमात गेलो. कार्यक्रम संपता संपता तो रिक्षावाला तिथेच उभा होता. बरं. आणि त्याने मला 3 रुपये दिले. बरं. तर मी म्हणलं का रे थांबला अजून? तो म्हणला साहेब तुमचे 3 रुपये द्यायचे होते. मग किती बघा, कष्ट करणाऱ्या माणसाला रुपयाची किंमत असते. बरोबर. मी त्याशी बोललो वगैरे. मला त्या कार्यक्रमाला त्याची जी शाल आणि नारळ मिळाली ती त्याला दिली. माझी ती पद्धत होती. मी कधीच फार घरी नेत नाही. घरी नेतो म्हणजे घरी कोणी आलं तर त्यांनाही द्यायला लागतं म्हणून नेतो, घरच्या करता काही नेत नाही. त्या रिक्षाच्या मागे एक बोर्ड होता आणि त्या बोर्डवर तो रिक्षावाला बसला आणि निघून चालला. तो रिक्षा जाताना मी तो बोर्ड वाचला. त्याच्यात त्याने असं लिहिलं होतं त्या रिक्षाच्या मागे, पैसा रे पैसा तुझे रखूंगा कैसा और मर जाने के बाद तुझे ले जाऊं कैसा. मला असं वाटतं की हे जीवनाचं तत्वज्ञान आहे. खरंय, खरंय. आणि हे तत्वज्ञान कोणी प्रगाढ पंडित नाही सांगत आहे, हे तत्वज्ञान एक रिक्षावाला सांगतोय. असं आपलं जीवन असलं पाहिजे. वा. काय न्यायचं आहे मला माझ्या आयुष्यात, बरोबर. काय कमवायचं आहे मला माझ्या आयुष्यात, माझं आयुष्य कसं खर्च करायचं आहे, त्याचा कसा सदुपयोग करायचा आहे, हे ज्याने त्याने आपापल्या पातळीवर जर विचार केला तर मला असं वाटतं की खूप चांगले दिवस देशाला मोदींच्या नेतृत्वाखाली येऊच लागले. पण केवळ मोदी मोदी म्हणून होणार नाही. एकट्या मोदीने काम करून सगळ्यांनी देश सुधारणार नाही. संघटितपणे काम केलं पाहिजे. मोदी एवढं काम करत असेल तर मी एवढं काम केलं पाहिजे ही भावना त्याच्यात असली पाहिजे. बरोबर. ते जर 20 तास काम करतात तर मी 18 तास तरी केलं पाहिजे, 16 तास तरी केलं पाहिजे. मी 14 तास झोपणार आणि मोदींचा जय जयकार करणार, असं मोदी मला मान्य नाही. बरोबर. बरोबर. मला असे मोदी मान्य आहेत की जे 18 तास काम करतात तर मी पण 17 तास काम करेन. आणि ही प्रवृत्ती समाजात आली पाहिजे. आणि मला असं वाटतं की राजकीय जीवन किंवा राजकारण हे या अर्थाने समाजात प्रभावी असतं. बरोबर. कारण एक संपूर्ण जगभर राजकीय माणसाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो आणि तो दृष्टिकोन जो असतो ना तो त्या लोकांचा अभिमत बनवत असतो. त्यामुळे आपल्याकडे हजारो लोकांचे डोळे लागलेले असतात. म्हणून आम्ही समाजात वावरताना फार कॉशियस असतो. का कॉशियस असतो? आता मी कुठे गेलो, खाल्लं आणि कागद टाकून दिला तर एखादा म्हणे बघा कसा याने इथे टाकलं, इतकं आपल्याला कॉशियस राहावं लागतं. बरोबर. आपला समाजात आदर्श असला पाहिजे. आपल्याकडे बघून समाजातल्या चांगल्या गोष्टी लोकांनी स्वीकारल्या पाहिजेत आणि आपणही अजून काय चांगलं करता येईल असा विचार. मी आता माझं सगळं झालं, मला सगळं चांगलं येते, माणूस कधीच बरोबर नसतो, लक्षात ठेवा. आता एक सांगा मला की आज तुम्ही अशा वयाच्याही आणि राजकीय जीवनाच्याही टप्प्यावर आहात की तुमचा हा प्रवास खूप आनंददायी आहे म्हटलं तर तुम्हाला दिलेला, पण त्याचबरोबरीने खडतर पण आहे. पण आज या टप्प्यावर आनंद, समाधान तुम्ही कशात मानता नेमकं? नाही, तुम्ही चांगला प्रश्न विचारला की
आनंद कशात मानायचा याच्या शोधामध्ये सारं जग असतं मागे, बरोबर. सगळी माणसं असतात. तर ज्याने त्यांनी ठरवलं पाहिजे आपल्या जीवनातला आनंद कशात आहे. कॉमन मॅन असेल, त्याला वाटतं मला नोकरी लागली तर माझ्या जीवनात आनंद आहे, माझं एखादं घर झालं, फ्लॅट झालं. ज्याच्या त्याच्या संकल्पना वेगळ्या असतात. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा राजकीय कार्यकर्ता म्हणून किंवा आता लोकप्रतिनिधी, मी 40-45 वर्ष लोकप्रतिनिधी आहे. माझी जी जीवनाकडे बघण्याची दृष्टी आहे, आनंदाची संकल्पना आहे, ती खूप साधी आणि सरळ आहे. मला निवडणुकीत किती मतं पडली याच्यात देखील मला फार आनंद. मी निवडून आलो का नाही एवढाच माझा आनंद असतो. माझ्या अंगावर कपडे आहेत का, घड्याळ आहे का, सोनं चांदी आहे का, ह्याच्यात मला आनंद नाही. कारण माझ्या कपड्याकडे आणि सोन्याकडे लोक बघत नसतात, माझ्या आत्म्याकडे लोक बघत असतात, माझ्या प्रवृत्तीकडे लोक बघत असतात, माझ्या स्वभावाकडे लोक बघत असतात. त्यामुळे एक समाजाला असा संदेश आपण सगळ्यांनी मिळून दिला पाहिजे की जे करण्यामध्ये आपल्याला आयुष्यात आनंद वाटतो. कसं आहे, एखादी गोष्ट आनंदाने केली ना तर ते कष्ट नाही पडत, पण मनाविरुद्ध केली ना तर त्याचे कष्ट पडतात. आम्हाला हे सगळं काम करण्यात इतका आनंद वाटतो की अनेक वेळा लोक म्हणतात, आणि असतोच, इतक्या लोकांना भेटावं लागतं, इतके कार्यक्रम असतात, इतका प्रवास असतो, पण मला कधीच थकल्यासारखं वाटत नाही, मला कधीच दमल्यासारखं वाटत नाही. मी प्रवासात देखील गाडीत झोपणारा माणूस आहे. मला आठवते मी एसटीचा चेअरमन होतो तेव्हा पूर्ण रात्र प्रवास करायचो, 2 ड्रायव्हर घ्यायचो आणि 2.5-3 तास झोपायचो आणि पहाटे दुसऱ्या स्टेशनवर जायचो. मी एकमेव चेअरमन असा होतो की महाराष्ट्रातल्या सगळ्या एस टी स्टँडला, गडचिरोली, चंद्रपूरपासून भेट दिली होती की कुठल्याच एस टीच्या चेअरमनी केली होती. हे शिकायला मिळतं. मी पुण्याच्या स्टँडिंग कमिटीचा चेअरमन असताना पुण्यातल्या 300 संस्थांची पाहणी केली होती. किती पैसे द्यायचो आम्ही त्या संस्थेला? 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये. पण मी गेलो, त्या संस्था पाहिल्या. आमच्याकडे स्टँडिंग कमिटी चेअरमनला तो अधिकार असतो, अच्छा, त्यांना देणगी देण्याचा, कोणाला 5000, 10,000, अगदी 1000 रुपये देखील. तर मी इतक्या संस्था पुण्यातल्या पाहिल्या, इतक्या संस्थेत गेलो, इतकं चांगलं काम लोक करतात, इतका वेळ देतात, त्याच्यात त्यांना आनंद असतो. म्हणून आपल्या जीवनाचं मूल्यमापन करत असताना ते पैसा, सत्ता, संपत्ती ह्याच्यात होत नाही. माणसाला जे हृदय आहे ना ते आनंदी राहतं का नाही, इथले माझं त्याच्यावरती त्याचं जीवन आहे. म्हणून मला असं वाटतं की जे मी स्वीकारलं आहे, मग आपणहून स्वीकारलं आहे, मला काही कोणी लादलेलं नाही. बरोबर. जे मी स्वीकारलं आहे ते करत असताना त्यातून जे रिझल्ट्स मिळतात, शेवटी फळाची अपेक्षा मला व्यक्तिगत जीवनात नसली तरी असते. उद्या तुम्ही माझ्याकडे आलात आणि एक काम सांगितलं तर मला काही त्याचा फायदा नसतो, तोटाही नसतो, पण काम होण्यात, ते काम झाल्यावर काम सांगताना तुमचा येणारा चेहरा आणि काम पूर्ण झाल्यावर परत तुमचा माझ्याकडे येतानाचा असणारा चेहरा हा मी वाचत असतो. वा. मी पुस्तकं एखाद्या वेळेला कमी वाचली असतील, पण माणसांचे चेहरे जास्ती वाचलेत आयुष्यात आणि तेच मला उपयोगी पडलेत. याचा अर्थ पुस्तकं वाचू नये असं नाही, वाचावीच. माणसं पण वाचावी. माणसाचा चेहरा वाचायला शिकता येतं माणसाला. बरोबर. त्यामुळे हे असं गणित आहे त्याच्यातलं. त्यामुळे मी अनेक वेळेला एक माणूस आला की त्याच्या पूर्ण जीवनाचा तर हा अभ्यास करतो. आनंद तुम्हाला तर मला जेव्हा माझ्याकडे कोणी काही कमी आहे म्हणून येतो, माझ्याकडे कोणी काही हवं आहे म्हणून येतो, माझ्याकडे कोणी काही मागायला येतो, त्यातला काही भाग जरी मी पूर्ण करू शकलो आणि त्या प्रयत्नाने तो पूर्ण केल्यावर त्याच्या जीवनामध्ये निर्माण होणारा आनंद, त्याच्या चेहऱ्यावर फुलणारं ते हास्य आणि त्याचा प्रफुल्लित चेहरा, हे माझ्या आयुष्यातलं समाधान आहे. आणि तेच मला पुढं नेत राहतं आणि तेच मला पुढं नेत राहणार. बरोबर. मला पद कुठलं मिळालं, मला मिळालं का नाही, परमेश्वर कृपेने मी तर सांगतो की मी खूप मनाने श्रीमंत माणूस आहे. त्यामुळे मी या पैशाची गिनतीच करत नाही. मिळो नाही तर न मिळो, काही गरजच नसते त्याची. बरोबर. कोणी उपाशी मरत नाही. मी नेहमी एक वाक्य सांगतो की परमेश्वराने माणसाला निर्माण केलं आणि त्याला पोट दिलं आणि आपण म्हणतो पोट भरायचं आहे, पोट भरायचं आहे. अरे ज्या परमेश्वराने तुम्हाला पोट दिलं ना, त्याच परमेश्वराने तुम्हाला 2 हात पण दिलेले. तर हाताचा उपयोग जर नीट केला तर पोट भरण्याचा कार्यक्रम नीट होईल. हाताचं काही करणार नाही, पोट भरलं पाहिजे. अशा भ्रामक कल्पनेत जे लोक आहेत ना, ते मूर्खाच्या नंदनवनामध्ये असतात. मी त्यातला मूर्ख नाही आहे. मी व्यावहारिक माणूस आहे, मी राजकीय कार्यकर्ता आहे. मला समाजातली सुखदुःख कळतात, आपण काय केलं पाहिजे हे कळतं, आपली रेषाही आपल्याला कळते, आपला मार्गही आपल्याला कळतो. आणि म्हणून सतत दुसऱ्यांना मदत करणं, दुसऱ्यांना सल्ला देणं, दुसऱ्यांच्या उपयोगी पडणं, त्याच्या काही आलेल्या संकटावर मात करण्याकरता त्याच्याबरोबर राहणं. अहो कितीतरी ठिकाणी तुम्हाला सांगतो, नुसतं गोड बोललो ना लोकांना आपण
तरी ते खुश असतात. तरी ते त्यांचा आत्मविश्वास वाढतो. बरोबर. मी आत्ता परवा सांगितलं ना की कोरोनाच्या संदर्भात मी एक कार्यक्रमच केला रोज 25-30 लोकांना फोन करायचो. काय फोन करायचो? व तब्येत कशी आहे रे, काळजी घे, घरातले कसे आहेत, काही कमी पडलं का, आणि कमी पडलं तर मला सांग. आहे 100 फोन केला तर 5 लोकांनी मागितलं पण, कारण कमीच पडलं. बरोबर. पण मला 100 लोकांना नाही द्यावं लागलं. पण माझी वाणी अशी होती की त्यांना वाटलं अरे माझ्या मागे कोणीतरी आहे, एक आत्मविश्वास आला त्या. आणि मग शेवटी बघा, शेवटी परमेश्वर काय असतो? ह्या माणसातच परमेश्वर असतो. तो काही देवळात आहे का दगडात बसलेला? तो नाही आहे. त्या दगडातून आणि देवातून स्फूर्ती घेतलेला मी परमेश्वर आहे आणि मला ही सेवा लोकांची करायची, ही भावना जेव्हा माणसाच्या मनात निर्माण होईल आणि ही दुसऱ्याकरता करायची आणि त्याच्यात मिळणाऱ्या जीवनातला आनंद हा मोजत मोजत दिवस काढायचे. वा वा वा. बापटसाहेब, तुम्ही कुठलाच राजकीय वारसा नसताना तुम्ही स्वकर्तृत्वावर आज इथपर्यंत येऊन पोचलाय. पण आता अशी चर्चा आहे की तुम्ही तुमचा राजकीय वारसदार घडवताय तुमच्या घरातनं, म्हणजे तुमच्या सुनबाई. नाही, असं काही नाही आहे. त्याचं कारण सांगतो. ते माझ्या घरातला असो किंवा नसो, एखादा जर त्या पदाला लायक असेल तर त्याला ते पद द्यायला पाहिजे, या मताचा मी आहे. घरातला आहे म्हणून द्यायचं नाही असंही नाही, पण घरातलाच आहे म्हणून द्या असंही नाही करायचं. आत्ता विधानसभेची निवडणूक झाली. हो. मी कसब्यात इतके वर्ष आमदार होतो. माझा खूप चांगला संपर्क आहे. माझ्याकडे बघून लोक मतं देतात, पक्षाच्या बाहेरचेही मतं मला देतात. पण मी काय सांगितलं त्यावेळेला की सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात जे असेल आणि जो कार्यकर्ता काम करत असेल त्याला तिकीट द्या. मी असं नाही म्हणलो माझ्या सुनबाईला तिकीट द्या. बरोबर. तिला खरं राजकीय पार्श्वभूमी आहे, म्हणूनच मी म्हणतो. ती सांगली नगरपालिकेत नगरसेविका होती, आजही सामाजिक कामात जाते, ती परदेशात जाते, खूप संस्थेत काम करते. योग्य वेळेला तिने काम केलं म्हणून, माझी सून आहे म्हणून नाही, किंवा माझा मुलगा असेल, माझा मुलगा आहे म्हणून नाही, त्यांची समाजात ती अवस्था आली की समाज त्यांना ॲक्सेप्ट करतो. नाही तर मग अनेकांची मुलं नातवंड सुना पडलेले आपण बघतो का, तर समाज ॲक्सेप्ट करत नाही. पण आमच्यासारख्याला समाज ॲक्सेप्ट करतो का, तर आमचं काही नसताना देखील समाज बघतो की हा माणूस काम करतो, त्याच्या मागे समाज उभा राहतो. बरोबर. आणि म्हणून मी घराणेशाहीच्या विरुद्धच आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की घरात कोणी काम करणार असेल तर त्याच्यावरही अन्याय करावा. सगळ्यांना समान न्याय द्यावा. जशी माझी सून आहे, जसा मुलगा आहे, तसाच माझा कार्यकर्ता आहे, तशीच माझी महिला कार्यकर्ती आहे, मुलीसारखी सुनेसारखी. त्याच पद्धतीने आपण वागलो तर काही फरक नाही पडत. म्हणजे तुम्ही 2009 साली तुमची जी, म्हणजे आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीत मागच्या तुमची जी जागा रिक्त झाली लोकसभेमुळे, तिथं तुमच्या सुनबाईंना तिकीट दिलं नाहीत मुद्दाम जाणीवपूर्वक, कारण हा आरोप होऊ नये म्हणून. आरोप होऊ नये आणि हा संदेश पण जाऊ नये. जर मुक्ता टिळक या माझ्या कार्यकर्त्या आहेत, 3 टर्म महापालिकेत काम केलं, चांगल्या काम करतात, त्यांना आपण दिलं पाहिजे निवडून, हा माझा आग्रह आहे. मी असा नाही खोडा हट्टी आग्रह करता काम. माझ्याच घरात माझं सगळं घरच आहे ना. ही भूमिका पाहिजे. एवढं मन मोठं पाहिजे माणसाचं की ज्याला दिल तो माझा मुलगाच आहे, माझी सूनच आहे, माझी मुलगीच आहे. बरोबर. असं जेव्हा अशा मनस्थितीत जेव्हा आपण येऊ ना, तेव्हा खूप सुख असतं, खूप आनंद असतो, मजा असते. वा. काही चिडचिड होत नाही, त्रास होत नाही, राग येत नाही, काही वाईटही वाटत नाही. त्यामुळे आता असं मस्त आता एक आयुष्य शेवटाकडे चाललंय. जाऊया. काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही, ते तर आहे. शेवटाकडे जाऊया. बाबासाहेब, राजकीय व्यक्तिमत्व जे असतात, जी समाजात सतत काम करत असतात, बहुतशी सतत माणसं असतात, पण या सगळ्याच्या पलीकडे तुम्हालाही तुमचं एक व्यक्तिगत आयुष्य असतं. आता ही 40-45 वर्ष या समाजात काम केल्यावर राजकीय जीवन आणि व्यक्तिगत जीवन ह्यात तुम्ही फरक कसा करता? थोडं अवघड असतं, कारण त्याच्या सीमारेषा पुसलेल्या खूप धुसर आहेत त्या. खरं सांगू का तुम्हाला, फार काही व्यक्तिगत जीवन राहतच नाही. बरोबर. आपल्याला. आणि काही वेळेला आपण प्रयत्न केला ना, तर मग असे प्रसंग येतात, असे वेळा येतात की तेव्हा आपलं व्यक्तिगत बाजूला ठेवावं लागतं. म्हणजे कितीही भूक लागली असली, त्याने आग्रह केला, पण आपल्याला खायचं नसतं, कारण किती ठिकाणी जेवणार, तर पोट भरल्यासारखं त्याला दाखवावं लागतं. काही इलाजच नाही. बरोबर. किती रात्री मी समजा उशिरा झोपलो आणि मला 3 वाजता फोन आला, मला कधी भीती नाही वाटत कोणाचा फोन आला, कारण काही कसली लांडी लबाडी केलीच नाही, चोरीचा व्यवहारच नाही, पाप केलंच नाही. मला फोन आला याचा अर्थ कोणीतरी अडचणीमध्ये आहे आणि त्याला बाकी कोणाच्याही पेक्षा माझी आठवण झाली, तो मला फोन करतो, मी उचलला पाहिजे आणि त्याला बोललं पाहिजे आणि त्याला मदत केली पाहिजे.
पहाटेचे 3 वाजो 5 वाजो रात्रीचा असो दिवस असो केव्हाही असो, ह्या विचाराने जेव्हा आपण काम करतो ना तेव्हा मग काही त्रास होत नाही. पण घरातले म्हणजे पत्नी असेल, मुलं माझ्याकडे असं असतील, आहे, माझं एक सांगितलं पाहिजे की माझे वडील मिलिटरी डेपोमध्ये होते, खूप शिस्तीचे होते. आई खूप कडक शिस्तीची होती आणि त्यांचे संस्कार आमच्यावरती झाले. माझे तर वडील म्हणजे सांगायला पाहिजे कधीतरी कोणाला की आमचं शिक्षण व्हावं. माझे भाऊ आता वारले ते आणि माझी बहीण ह्यांनी तळेगावात शिक्षण घेण्यापेक्षा पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण घ्यावं म्हणून वडील दर शनिवार रविवारी डेपो संपला की लोकलने शिवाजीनगरला यायचे. मॉडर्नचे नानासाहेब चाफेकर होते, ते आमचे शेजारी होते तळेगावचे. अच्छा, तिथे यायचे, तिथे काहीतरी चहा घ्यायचे, भाड्याची सायकल घ्यायचे आणि सगळ्या पेठातनं फिरायचे कुठे भाड्याने घर मिळते का, कारण आम्ही विकत घेऊ शकत नव्हतो. बरोबर. आणि मग त्यांना ते घर मिळालं म्हणून आम्ही पुण्यात आलो. क्या बात आहे बापट साहेब. आज तुमच्यातला एक संवेदनशील माझे माणूस मोठे मला भाऊ दिसतोय. असतील, माझी बहीण असेल, माझे आईवडील असतील, बहिणी असतील, यांचे संस्कार आणि आजही माझा मुलगा असेल, माझी सून असेल, माझी बायको असेल आणि माझे सगळे सहकारी, आमचा इतका मोठा गोतावळा आहे ना की ते सगळे मला मुलासारखेच आहेत. क्या बात आहे. वा. आज तुमच्यातला एक खूप संवेदनशील माणूस आम्हाला बघायला मिळाला या निमित्ताने, या गप्पांच्या निमित्ताने. तर मला तेच म्हणायचं आहे की कधीतरी पत्नी म्हणाची, मुलाची, सुनबाईंची अपेक्षा असते की आम्हाला पण थोडा वेळ मिळावा की, तर ही तुम्ही कशी नाही, निवड आम्ही काय मानता करतो सगळे? माहिती आहे का, हां, किंवा वर्षातला तुम्हाला सगळे माहिती आहे तुम्ही दिवस ठरवता की का? आम्ही नाही, असं दिवस वगैरे नाही ठरवत. हां. पण मी अनेक वेळेला माझ्या पत्नीला, आता मुलाला, सुनेला किंवा माझे कोणी नातेवाईक असतात किंवा माझे ऑफिस स्टाफ असतो, सगळे कुटुंबासारखे, तर मी असं एखाद्या वेळेला जातो तेव्हा त्यांना बरोबर घेऊन जातो. अच्छा. आता मी महाबळेश्वरला गेलो तर त्यांना मागे दोनदा म्हटलं चला महाबळेश्वरला. पण मी महाबळेश्वरला गेलो आणि आम्ही मार्केटमध्ये गेलो होते, इतके दुकानदार ओळखीचे भेटले की मार्केटिंग राहिलं बाजूला. बायको म्हणली तुम्ही कशाला इकडे आम्हाला आणलं, तुम्ही आपले तिकडेच असता. किंवा कुठल्या कार्यक्रमाला गेलो की इतकी लोक येऊन भेटतात. आम्ही हॉटेलात गेलो, बरोबर. म्हणजे इतकं काय होतं की आपलं इतकं सामाजिक हे सगळं पसरलेलं असतं. मला आठवतं आम्ही फार हॉटेलातच जात नाही, बायको घरीच करते चांगलं चांगलं. आम्ही हॉटेलात गेलो आणि असं बसलो ना की हॉटेलचा मालक मागे येऊन उभा राहतो, 2-4 वेटर उभे राहतात आणि आपल्याला खायला पण लाज वाटते. ह्यांना काय सेवा देऊ, चटणी मागताय का, पाणी मागताय का, चहा मागताय का, हे देऊ का, ते देऊ का, म्हणजे असं. पण ते प्रेम असतं लोकांचं. पण त्यामुळे पण कुठेतरी मी नेतो. व्यक्तिगत म्हणजे आयुष्यावर त्याची माझं असं संक्रांत नाही आहे येते. की मी सामाजिक काम करत असताना माझं कुटुंबाकडे लक्ष नाही. बरोबर. माझं कुटुंबाकडे लक्ष असतं, माझ्या कुटुंबातल्या घटकांकडे लक्ष असतं, माझा सगळा स्टाफ. आता मी बघा माझ्याकडे अनेक लोक पूर्ण वेळ काम करतात बिनपगारी, ते पगार घेत नाहीत. काही अर्ध वेळ काम करतात, काही पगार येत. म्हणजे मी 22-24 लोकांना आज माझ्या सगळ्या ह्या यंत्रणेमध्ये सामावलेलं आहे. बरोबर. आणि ते माझं कुटुंबच आहे असं मला वाटतं. वा. आणि त्याच दृष्टिकोनातनं मी बघतो, काम करतो. माझी दृष्टी तशीच आहे, बघणंही तसंच आहे. आता मला सांगा ना की तुमचे म्हणून व्यक्तिगत काही आवडीनिवडी छंद असतील ना, माणूस म्हणून? तुम्हाला खरं म्हणजे थोडं आश्चर्यही वाटेल, हां. आहेत. सगळ्यात माझा आवडता छंद म्हणजे स्वयंपाक बनवणं. काय सांगताय? आणि मला उत्कृष्ट स्वयंपाक बनवता येतो. फार कोणी ऐकू नका, कारण मला उद्या तुम्ही बोलवाल नाही तर आचारी म्हणून. आणि त्याचं कारण आहे, मला आठवते लहानपणी माझ्या आईला दमा होता आणि दम्याच्या माणसाला अग्नीपाशी फार बसायचं नसतं. बरोबर. तेव्हा कारण आणि चुली आम्ही लहान होत्या. लहान होतो सगळे भाऊ. तेव्हा चुली होत्या. चुली होत्या आणि स्टोव्ह होते, गॅस पण नव्हता बरोबर. तेव्हा. तर मग आमची आई काय करायची, अशी खुर्ची टाकून बसायची आणि मला म्हणायचे, मला घरात आप्पा म्हणायचे बरेच जण, आप्पा हां कढई ठेव, तेवढं एवढं तेल त्याच्यात टाक, मग फोडणी कर, मग कांदा परतो, मग हे कर. असं करून आईला मदत करण्याकरता, पोळ्याला बाई होती, पोळ्या नाही करायला लागायच्या पण बाकी करायला. त्यामुळे मी हे सगळं शिकत शिकलो. गेलो. बरोबर. आणि मी मुंबईला आमदार म्हणून राहत असताना तुम्हाला सांगतो 25 वर्षात 5 वेळा पण हॉटेलात जेवलो नसेल. घरी बनवायचं सगळं. आणि माझ्याकडे मित्र यायचे सगळे, आर पाटील वगैरे आमचे सगळे मित्र आहेत ना, माझ्या रूमवर यायचे. हर्षवर्धन पाटील असेल, आर पाटील, बाळा नांदगावकर, बरं. हे सगळे आमचे असे मित्रपरिवार माझा खूप मोठा आहे. हां. मला त्याच्यातच आनंद आहे.
हां जेवढे मित्र आपले जास्ती ना तेवढा आयुष्यात सुख जास्ती, आनंद जास्ती. लक्षात ठेवा, वा. मी माणूस गाण्या नाहीये. पण असं तुम्हाला स्वयंपाक बनवायची एक हो, तर आवड मला आहे. भयंकर आवड आहे. पण आता करता का कधी घरी? कधीतरी आता करतो. आता कोरोनाच्या काळात करत होतो, पण बायको फार लुडबुड करू देत नाही. ते म्हणजे नको आता मी करते, तुम्ही नका करू म्हणून. पण मी करतो बऱ्याच वेळेला, बऱ्याच ठिकाणी करतो. कुठला पदार्थ आवडतो करायला? मला साबुदाण्याची खिचडी सगळ्यात आवडते. क्या बात आहे. वा. पण हल्ली मी कमी खातो, कारण आता मी या कोरोनाच्या काळात 18 किलो वजन कमी केलं माझं, ठरवून. बर. आणि त्याचा मला फायदाही झाला. म्हणजे हे सगळं काम करत असताना शेवटी मलाही तब्येत सांभाळली आणि मधल्या काळामध्ये माझं ओपन हार्ट सर्जरी झाली. थोडं म्हणजे काही ना काहीतरी प्रॉब्लेम वयोमानाने होत असतात. आणि इतकं दैनंदिन जीवन आमचं आखीवरेखीव नसतं. पहाटे उठलो, अनेक वेळा पहाटेच झोपतो मी. पहाटे उठलोय, मग व्यायाम केलाय, मग चहा नाश्ता केलाय. बेशिस्त आयुष्य आहे सगळं. बेशिस्तपेक्षा काय होतं, दैनंदिनी अशी नक्की प्रायोरिटी नाही. बदलते त्यावेळेस. बरोबर बरोबर. पण मला असं वाटतं की आता रात्री झोपण्यापेक्षा उद्या दुपारी झोपू, पण रात्री ही कामं पूर्ण करू. म्हणजे मला तुम्हाला एक प्रसंग सांगायला आठवेल. मी मुंबईला चाललो होतो आणि तळेगाव क्रॉस केल्यावर मला निरोप आला की कोकणामध्ये पुन्हा कॉलेजचे विद्यार्थी आहेत ते बुडाले. हो हो. मी मुंबईला, आमची फायनान्सची एक मीटिंग होती. अर्थमंत्री मीटिंग घेणार होते की माझ्या खात्याला काय बजेट पाहिजे. महत्त्वाची मीटिंग होती. पण मला असं वाटलं की नाही, मला इकडे जायला पाहिजे, कारण तिथे कोणीच पोचलं नव्हतं. मग मी माझ्या पद्धतीने सगळ्यांना फोन वगैरे केले आणि संध्याकाळी मी 6-7ला काहीतरी पुण्यातनं निघालो होतो. रात्री 11 वाजता तिथे पोचलो. मी पहाटे 6 वाजेपर्यंत जागा होतो. बापरे. आणि पुन्हा कॉलेजचे काय झालं, मुस्लिम समाजाचे आमचे खूप मुलं मुली त्याच्यात गेले होते. आणि मग त्या ॲम्ब्युलन्स करणं, त्या मागवणं, त्या ॲम्ब्युलन्सवाल्यांना पैसे देणं, मग तिथे सगळी लोकं जमली होती, पोलीस अधिकारी, त्यांचे नातेवाईक बोलवणं, तिथे बोलवणं, सगळं. शेवटची डेड बॉडी 6 वाजता जेव्हा त्या कोकणातनं हल्ली कुठलं ते हरिहरेश्वरच्या तिथे, तेव्हा मग मी तिथनं मुंबईला गेलो. अरे बापरे. मला चैनच नाही पडत. नाही पण हा इतका काहीतरी हा. व्यस्त. आणि तुम्हाला मी सांगतो की हे जेव्हा असतं ना आतून माणसाला, तेव्हा काही याच्या वेदना वगैरे काही होत नाही. भूक लागत नाही, झोप लागत नाही, काही नाही लागत. पण तुमच्या घरच्यांना याची काळजी वाटते की नाही? काळजी वाटते. बायकोला, मुलांना, सुनबाईंना? नाही, काळजी जरूर वाटते, कारण तसं शेवटी माणसाचं वय वाढलं की अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तसे घरातले घेतात. पण हजारो कार्यकर्ते तुमचं ऐकतात, तुम्ही कोणाचं ऐकता? मी कार्यकर्तेच ऐकतो. कार्यकर्ता हाच माझा आत्मा आहे. कार्यकर्ता हाच माझा परमेश्वर आहे. त्यामुळे मी आता तुम्ही तुमच्या आवडीनिवडी सांगत होता, स्वयंपाकाची एक हे सांगितलं, स्वयंपाकाची एक आहे. अजून? मला सकाळी उठलं की पेपर वाचायला पण आवडतं. म्हणजे मी पहिले आजही रोज उठलो पहिल्यांदा की चहा, औषधं, पाणी, गरम पाणी वगैरे पिताना पहिल्या बातम्या बघतो. त्याचं कारण असं आहे, मागे बातम्या ऐकायचो आकाशवाणीच्या, पण आता बातम्या वाचतो पेपरला. आपण ज्या शहरामध्ये राहतो, आपण ज्या कार्यक्षेत्रामध्ये, आपण ज्या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, त्याच्या परिसरात काय घडतं आहे ह्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. अनेक वेळेला चांगल्याही बातम्या असतात, वाईटही बातम्या असतात. कोणाचा अपघात झालेला असतो, कोणाचा मृत्यू झालेला असतो, कुठे आग लागलेली असते, कुठे अपघात झालेला असतो. त्याची दखल घेऊन आपण लगेच फोन करणं, जाणं, माणसं पाठवणं, त्यांना काही मदत पाहिजे का विचारणं, ही जी ॲक्शन आहे ना लगेचची, ही खूप राजकीय जीवनात महत्त्वाची असते. नंतर 10 लोक भेटायला येतील, उपयोग नाही. पण एखादा पेशंट अपघातात जखमी झालेला, तो जखमी असताना त्याला भेटायला जाणं, तुला रक्त पाहिजे का, तुला औषधं पाहिजे का, तुला इंजेक्शन पाहिजे का, ते त्याच्या स्मरणात राहतं म्हणून नाही, माझं कर्तव्य म्हणून मी जातो. मग नंतर तर अपघात झाला म्हणून 10 लोक येतीलच भेटायला. पण त्याला मदत करणारा कोण? तर मला वाटतं की मी, असं मी स्वतःला समजतो आणि म्हणून मी मदत करतो, मी जातो आणि याचा मला काहीही त्रास होत नाही. त्यामुळे थोडंसं वाचन करणं, टी व्हीच्या आता काही वेळेला बातम्या बघणं हे एक माझं आणखीन मला आवडणार आहे. माझा मित्रपरिवार, माझ्या मित्रपरिवारात मी भयंकर खुश असतो तुम्हाला सांगतो. अच्छा. आणि मला अगदी आठवतंय मागे जुनं, लोक म्हणायचे चला पिक्चरला जाऊ, मग कोणी पिक्चरला जायचं, हे करायचं. तर मी काय करायचो, मी अलका टॉकीजच्या चौकात यायचो आणि त्या रिगलच्या रेलिंगवर बसायचो, किंवा मी मंडई पोलीस स्टेशनच्या तिथे जायचो, किंवा मी कसबा गणपतीपाशी जायचो, फडके हौदला जायचो आणि माझी स्कूटर आहे, स्कूटरवरच असं बसायचो. काय बसायचो तर मी बसायचो, माणसं चालली आहेत, मग एखादा माणूस आहे कसा बडबडत चालला आहे, त्याच्या चेहऱ्यावर वेदना काय आहेत, कोण कोणाशी भांडतोय का, कोण आई लहान मुलाला कशी रस्त्याने घेऊन जाते, माणसांचा मी ऑब्झर्वेशन करायचो.
आणि मी त्या माणसाच्या जीवनामध्ये प्रवेश करायचो त्याच्या माध्यमातून, की ही आई किती प्रेमाने त्या मुलाला रस्ता क्रॉस करते. कारण तिला ही भीती आहे की उद्या एखादी बस आली की ती ह्याला मारेल म्हणून. एखादी तरुण मुलगी आहे, तिला भीती वाटते की माझं कोणी चेष्टा करेल का. एखादा वयस्कर ग्रहस्थ आहे, त्याला वाटतं की मला कोणा स्कूटरवाल्याचा धक्का लागला. म्हणून मी मगाशी म्हटलं ना तसं, मला माणसं वाचणं, त्यांचे चेहरे वाचणं आणि त्याचा अभ्यास करणं आणि तो अभ्यास आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरवणं ह्याचा एक वेड आहे. तर मी असं खूप ठिकाणी आजही मी बघत बसतो की एखादा माणूस कसा चालतो, वागतो, बोलतो, त्याच्या ॲक्टिव्हिटीज कशा चालल्या आहेत. एखाद्या लग्न समारंभात आम्ही जातो ना, तेव्हा मी काही काही लोक असे पाहत असतो, इतके चपळ असतात, इतकं काम करतात, एकाचं स्वागत करतील, तिकडे पेढे आणून देतील, इकडं बँडवाल्याला वाजवायला सांगतील, की किती त्या माणसाचं चोफेर लक्ष असतं. हे मी शिकलं पाहिजे. माझ्या क्षेत्रात मी काम करताना असं माझं चोफेर लक्ष पाहिजे, हे मी त्या माणसाकडनं शिकतो. तो माझा गुरु आहे आणि तोच माझा आदर्श आहे आणि तोच माझा आनंद आहे, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. शेवटचा प्रश्न आता. पुणेकरांनी तुमच्यावर प्रेम केलं कायमच, पुणेकरांनी तुम्हाला तुमच्यावर भरपूर विश्वास टाकला. आज खासदार म्हणून तुम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून आलेलात. पुणे शहरातली आत्ताची वाहतुकीची परिस्थिती असेल, एकंदरीत आपला ह्याचा प्रश्न असेल, कुठला मेट्रोचं काम चालू आहे किंवा अनेक वर्ष ते BRTचं घोंगडं भिजतंय, तर या सगळ्याबद्दल एक लोकप्रतिनिधी म्हणून, पुण्याचे खासदार म्हणून तुम्ही पुणेकरांना काय सांगाल? नाही, असं आहे की महाराष्ट्रातलं किंवा देशातलं पुणे हे एक आगळं वेगळं शहर आहे. त्याला एक इतिहास आहे, त्याला एक सामाजिक संदर्भ आहेत आणि पुण्यनगरी ह्याला आपण म्हणतो. आणि खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती इथे येऊन गेल्या. जुन्या काळात, आता नवीन काळात हे एक IT हब होतं आहे, हे औद्योगिक क्षेत्र होतं आहे, हे शिक्षणाचं केंद्र होतं आहे. त्यामुळे ह्या शहराला खूप महत्त्व आहे आणि हे शहरच खूप सुंदर, चांगलं आहे आणि इथला समाज आणि माणसं पण खूप चांगली आणि सुंदर आहेत. तर आपण आपलं योगदान ह्याच्यात असावं. म्हणून नेहमी कसं आहे की 10 वर्षांनी 15 वर्षांनी काय होणार आहे हे व्हिज्युअलाइज करून काम करावं लागतं. मला आठवतं आहे, मी पालकमंत्री असताना दिल्लीपर्यंत बैठका घेतल्या. अगदी सगळे आमदार खासदारांना, नितीन गडकरी साहेब होते, शरद पवार होते, सगळे खासदार आमदार होते, अजित सगळे होते. 12 वर्ष पुण्यातल्या मेट्रो खालून न्यायची का वरून न्यायची प्रश्न सुटत नव्हता. मी म्हटलं नाही, आज सुटला पाहिजे. त्या बैठकीत फडशा पाडला आणि ठरलं की जिथं गरज आहे तिथे ओव्हरहेड आणि जिथे होऊ शकत नाहीत, म्हणजे आमच्या कसब्यासारखी जुनी घरं आहेत ती पाडून मेट्रो काय करणार, लोकांना उद्ध्वस्त करून तिथे अंडरग्राऊंड मार्ग काढला. मेट्रोचं काम सुरू झालं. ठीक आहे, सरकार आलं गेलं, त्यांनी मला काही फार फरक पडत नाही. काम चालू आहे. आज न उद्या जेव्हा पुण्यातला माणूस कोथरूडचा बसून पुणा स्टेशनला 10व्या-12व्या मिनिटाला उतरेल आणि तो उतरताना आधीचे त्याला लागणारे 2 तास आणि आत्ता तो 15 मिनिटात उतरणं, याचा जो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, दॅट आय काउंट. वा. पण हा रिंग रोडचा पण विषय पुण्याचा आहे. पुण्यात मी म्हणून तुम्हाला काय सांगितलं की वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, बाहेरगावून येणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड. तुम्हाला कल्पना नसेल, 3 लाखाच्या वर विद्यार्थी संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन पुण्यात राहत आहेत. आज काय सोय आहे त्यांची? कुठेतरी पेंगेस म्हणून राहतात. हॉटेल, अनेक वेळा लोक म्हणतात काय हॉटेलात पोरापोरींची गर्दी असते. करणार काय? उपाशी राहतील का? बरोबर. तर त्यांचे आईबाप इथे नाही, त्यांचं घर इथे नाही, तर ते 2 वेळ खाणार, जेवणारच बाहेर. त्यामुळे भविष्य काळाचा वेध घेत असताना भविष्यात निर्माण होणारे प्रश्न आणि ते प्रश्न भविष्यात निर्माण होऊ नये म्हणून त्याची आत्तापासून काळजी घेणं आणि त्या दृष्टीने आपली वाटचाल करणं, मग ते रस्ते असतील, वीज असेल, रेल्वे असेल, एअरपोर्ट असेल, या सगळ्या गोष्टीत लोकप्रतिनिधींना कुठलाच विषय असा नाही की ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही. सर्व विषयांना आमचा स्पर्श असतो, कारण समाजाच्या सर्व घटकांशी आम्ही स्पर्शामध्ये असतो, संपर्कामध्ये असतो. पण ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता बोलताय, पण प्रत्यक्षात पुढच्या तुमच्या महापालिकेतल्या उत्तराधिकाऱ्यांकडून, तुमच्या पदाधिकाऱ्यांकडून, नगरसेवकांकडून तितकं काम होताना दिसत नाही दुर्दैवाने. काय आहे खरं सांगू का, आम्ही जमीन धरून चालणारी माणसं होतो. आम्हाला, कारण नेहमी असं आहे की जमिनीच्या वर 1 इंच जरी तुम्ही वर आलात ना, तर मग आपल्याला वाटतं की आपला आकाशाला हात लागला. पण खरं जीवन काय असतं की आकाशाला तर हात लावायचा आहे, पण जमिनीवरचा पाय देखील उचलायचा नाही आहे. हे जे जमीन आणि आकाश ह्याच्यामधला अंतर जो मोजू शकतो ना, तो आयुष्यात यशस्वी होतो. जो आकाशाला हात लावताना जमीन सोडतो, तो जमिनीतच जातो
आणि जो आकाशाला जमीन सोडत असताना आकाशाकडे जातो तो आकाशातच जातो. त्यामुळे जमीन आणि आकाश असं जीवन आहे आपलं. याला जीवन म्हणतात, प्रवाही म्हणतात. हा ओढा नाही आहे, नाला नाही आहे, हे जीवन आहे, पाणी आहे, हे प्रभावी आहे. मी नेहमी सांगतो की हे जीवन असंच जगलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की निसर्गतः पाणी जेव्हा व्हायला लागतं ना त्याच्यातला गाळ आपोआप खाली बसतो. लक्षात ठेवा, काही कोणाला त्याला काही करावं नाही लागत, कारण तो त्याच्या कर्मानेच खाली बसतो. तसं आपण समाजात काम करत असताना आपलं जीवन जर प्रभावी असेल तर आपल्यातले दोष नाहीसे होतात, आपल्यातले गुण वाढतात, आपल्यातला गाळ खाली बसतो. आणि माझं जीवन हे निर्मळ आहे, हे चविष्ट आहे, हे चांगलं आहे, हे लोकांना उपयोगी पडणार आहे. जसं पाणी लोकांना प्यायला उपयोगी पडतं तसं माझं जीवन लोकांना उपयोगी पडतं. ही अनुभूती जेव्हा येईल तेव्हा खरा आयुष्यातला आनंद आणि आयुष्याची इथे कर्तव्यता झाली. बाकी तर माणसं जन्माला येणार आणि मरणारच आहे. कोण अमरपट्टा घेऊन आला आहे? कोणीच नाही घेऊन आला. त्यामुळे काही प्रश्न सुटतील, काही सुटणार नाहीत. सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजेत. आणि काही प्रश्न असे असतात, मराठीत एक चांगलं वाक्य आहे की काही प्रश्न सोडून दिल्यानेच सुटतात. वा, बापट साहेब, तुम्ही आज इतके छान बोललात, मनमोकळेपणाने बोललात, खूप छान सुरुवात तुम्ही करून दिलीत. त्याबद्दल मी न्यूज अनकटच्या वतीने तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद देतो. नेहमी मला 4 ओळी गुणगुणायला आवडतात. त्या गुणगुणल्याने माझ्या आयुष्याच्या प्रवासाची दिशाही मला कळते आणि मला स्फूर्तीही मिळते. त्या 4 ओळी मी म्हणतो आणि माझी ही मुलाखत संपवतो, कारण मी पहिल्यांदाच अशी प्रदीर्घ मुलाखत दिली. त्या 4 ओळी अशा आहेत. जीवन एक रंगशाला है, जीवन एक रंगशाला है जिसमें तुम हम सब खिलाड़ी, जीवन एक रंगशाला है जिसमें तुम हम सब खिलाड़ी, खेले ऐसा खेल कुशल हम कि कहे न कोई हमें अनाड़ी, कहे न कोई हमें अनाड़ी, हार जीत जीवन का क्रम है, हार जीत जीवन का क्रम है, यही सिखाता है बस खेल, खेल खिलाड़ी खेल, हार हुई है आज यदि तो आशा रख तू कल जीतेगा, हार हुई है आज यदि तो आशा रख तू कल जीतेगा, पीछे हटकर जो खोया है आगे बढ़कर तुझे मिलेगा, आगे बढ़कर तुझे मिलेगा, खेल खिलाडी खेल, खेल खिलाडी खेळ. हा जीवनाचा खेळ आहे. हा खिलाडी वृत्तीने आपण खेळला पाहिजे असं मला वाटतं. आणि या 4 ओळींनी मी माझी मुलाखत संपवतो. धन्यवाद.